नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक चालू करतोय, तो म्हणजे प्रमाण गुणोत्तर. हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्याच्यापेक्षा मी सांगेल की बाकीच्या टॉपिकमध्ये ह्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे आपण आज नवीन टॉपिक चालू करतोय, तो म्हणजे प्रमाण आणि गुणोत्तर. ह्याच्यामध्ये बाळांनो गुणोत्तराच्या काही बेसिक संकल्पना आहेत, मी तुम्हाला त्या सांगतो या ठिकाणी. आता या ठिकाणी 3/5 3/5 ला मी असं लिहिलं तर चालेल का? 3/5 तरी सुद्धा चालतंय. या ठिकाणी बाळांनो ही अपूर्णांक आहे. अपूर्णांकामध्ये एक बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की समजा हा 3/5 आहे, ठीक आहे. ह्या अपूर्णांकामध्ये समजा मी ह्या ठिकाणी 2 ने गुणलं तर खाली 2 ने गुणलं तर काय फरक पडतो का? अजिबात नाही. मग ह्याच पार्टला मी गुणोत्तराच्या स्वरूपात जर असं मांडलंय तर ह्याला मी गुणिले 2 जर केलं इथं तर इकडं पण मला कितीने करावं लागेल सांगा बरं? कितीने गुणावं लागेल सांगा बरं? 2 ने. कारण तो अपूर्णांकाचा पार्ट मी गुणोत्तराच्या स्वरूपात मांडण्याचा मला पूर्णपणे एक अधिकार आहे. 3 दोन्ही 6 झाले आणि या ठिकाणी 5 दोन्ही किती झाले? 10. म्हणजे गुणोत्तरामध्ये मी सारख्याच क्रियेने सारख्या संख्येने काय करू शकतो सांगा? गुणू शकतो. समजा या ठिकाणी अशा स्वरूपाचा पार्ट आहे 3/5. 3/5 आहे तर ह्याच्यामध्ये दिलेल्या संख्येत जर बदल करायचा नसेल तर तुम्ही एकतर भागाकार किंवा गुणाकाराची क्रिया करू शकता. मग या ठिकाणी भागिले समजा 1 केलं तर इथं पण भागिले 1 करू शकता तुम्ही. मग इथं पण मला तेच सांगायचं तुम्हाला, जर हे 3/5 हे गुणोत्तर आहे म्हणजे 3/5च ही संख्या एक प्रकारे, कारण त्या संख्येला 3/5 ला तुम्ही असं लिहू शकता गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. आणि मग तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलंय मी त्याप्रमाणे ही जी काही संख्या आहे त्याला समजा ए ने भाग दिला तर ह्या ठिकाणी पण 5 ला कशाने भाग देऊ शकता? तुम्ही ए ने भाग देऊ शकता. म्हणजे ह्याच्यातनं एक सांगण्यासारखा निष्कर्ष असा आहे, गुणोत्तरामध्ये सारख्याच संख्येने तुम्ही गुणू शकता किंवा भागू शकता. तर हा एक पार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. गुणोत्तरात सारख्याच संख्येने गुणू किंवा भागू शकतो. हा पार्ट इतका इम्पॉर्टंट आहे बाळांनो, तुम्हाला ह्या गोष्टीचं इतकं महत्व तुम्हाला लक्षात येईल पुढे भविष्यात. खूप महत्व आहे ह्या गोष्टीचं. कुठलंही गुणोत्तर असेल तर त्या गुणोत्तराला तुम्ही सारख्या संख्येने गुणू शकता किंवा भागू शकता. हा पार्ट खूप आयएमपी पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, या ठिकाणी समजा समानछेद आहे. मग आता मी तुम्हाला जी संकल्पना सांगितली त्या संकल्पनेचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो. हा गुणोत्तर आहे बरोबर, हे गुणोत्तर आहे 5/7 आणि या ठिकाणी 15/7 अशा प्रकारचे गुणोत्तर आहे. गुणोत्तरामध्ये मी सारख्या संख्येने गुणू शकतो अशा प्रकारची मी संकल्पना तुम्हाला सांगितली. मग या ठिकाणी समजा मी गुणुले 7 केलं, गुणोत्तरामध्ये मी सारख्या संख्येने गुणलं, गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने गुणलं, काय फरक पडतो का? नाही. एक एक संकल्पना मी सांगतोय, बघा त्याचं पुढं काय काय होतंय. मग या 7 ला 7 काय झाले? कॅन्सल. 7 ला 7 कॅन्सल. 7 ला 7 कॅन्सल. काय राहिले सांगा बरं? 2, 5, 7. मग ह्याच्यामध्ये बाळांनो तुमची एक गोष्ट तर लक्षात आली असेल, ज्यावेळेस इथं छेद सारखा असतो ना बाळांनो, त्यावेळेस तो छेदात नाही लिहिला तरी चालतो. का नाही लिहिला तरी चालतो? कारण गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने गुणल्यानंतर तो छेद गायब होत असतो. गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने गुणल्यानंतर तो छेद काय होत असतो? गायब होत असतो. मग मी असं निष्कर्ष या ठिकाणी म्हटलं तरी चालेल का? गुणोत्तरात सारखा छेद असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो. मग तुम्ही एक टार्गेट ठेवायचं की छेद सारखा करून घ्यायचा, नाही लिहिला तरी चालतो. छेद सारखा झाला तर तो छेद नाही लिहिला तरी चालतो. हा पार्ट खूप आयएमपी पार्ट आहे. आणि एखादं म्हणू शकतं की का नाही लिहिला तरी चालतो, मग त्याला कारण सांगायचं. बघ, तू जर सगळीकडे 7 ने गुणला तर ऑटोमॅटिक छेद काय होईल? कॅन्सल होऊन जाईल आणि त्यामुळे फक्त राहते 2/5 5/15. हे अशा प्रकारचा पार्ट शिल्लक राहतो. ज्यावेळेस समान छेद असेल तर तो छेद नाही लिहिला तरी चालतो गुणोत्तरामध्ये. आपल्याला पटपट बघायचे बाळांनो, बेसिक सांगून मला तुम्हाला हा टॉपिक पण सांगायचे, त्याचे आलेले पीवायक्यू पण सांगायचे. या ठिकाणी भिन्न छेद असेल तर काय करायचं? ज्यावेळेस भिन्न छेद असेल त्यावेळेस बाळांनो तुम्हाला काय करायचं? 3, 5 आणि 6 ह्यांचा काय काढायचं? लसावी काढायचा. म्हणजे ह्या सगळ्यांनी भाग जाईल अशी एखादी संख्या सांगायची. आणि अशी संख्या कशाच्या पाड्यात असते? तर ती 6च्या पाड्यात असते. मग 6च्या पाड्यामध्ये ही संख्या असते. मग बाळांनो 3 ने 6 ला भाग जातो का नाही? 3 कट करून टाकायचे. 3 ने 6 ला भाग जात असेल तर 3 कट करून टाकायचं. आणि आता राहिलं काय? 5 आणि 6. 5 आणि 6 ह्यांचा लसावी जर काढला तर ह्यांचा लसावी किती येतो? 30 येतो. हा पार्ट बघायच्या अगोदर लसावी मसावी टॉपिक बघून घ्या, त्याच्यामध्ये लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढले ते बघून घ्या. ह्यांचा लसावी किती आला सर? 30 आला. 5 आणि 6चा लसावी 30 आला. मग तुमचं टार्गेट हे असलं पाहिजे की सर तिथं छेदामध्ये पण 30 आलं पाहिजे. मग तुमचं टार्गेट असलं पाहिजे लसावी 30 आला पाहिजे काय पण करून. तर ह्या ठिकाणी मी काय केलं पाहिजे बघा, ह्या ठिकाणी 7 आहे, 6 आहे, ह्या ठिकाणी 4/5 आहे आणि ह्या ठिकाणी 2/3 आहे. म्हणजे ही एक प्रकारची संख्याच आहे, ही एक प्रकारची संख्याच आहे बाळांनो. इथे एक संख्या आहे आणि ह्या ठिकाणी एक संख्या आहे.
दिलेल्या संख्येत बदल करायचा नाही म्हटलं तर आपण सारख्याच संख्येने गुणतो किंवा भागतो. इथं समजा तुम्ही 10 ने गुणत असाल तर ह्या संख्येमध्ये इथं वरती पण 10 नेच गुणलं पाहिजे. इथं समजा 6 ने गुणलं तर इथं पण कितीने गुणलं पाहिजे? 6 नेच. इथं 5 ने गुणताय तर वरती पण कितीने गुणलं पाहिजे? 5 ने. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, छेदामध्ये मी छेद सारखा करायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे लसाव्याला 30 आणि तोच 30 सगळीकडे आणायचा प्रयत्न करतोय. मग 30 आणण्यासाठी ह्याला 10 ने गुणलं, ह्याला 6 ने गुणलं, ह्याला 5 ने गुणलं. मग इथं 5 ने गुणत असाल तर वरती पण 5 ने. आता तयार झालेला गोष्ट अशा स्वरूपाची तयार होईल. 2 भागिले किती झाले सर? 30 झाले. ह्या ठिकाणी सर 6 चोक किती झाले सर? 24. 24 भागिले किती झाले सर? 30 झाले. आणि ह्या ठिकाणी सर 7 5 35 भागिले किती झाले सर? 30. आणि छेद नाही लिहिला तरी चालतो. हा पार्ट लक्षात आला पाहिजे. मग ह्या ठिकाणी 20 आलं, ह्या ठिकाणी 24 आलं सर, आणि ह्या ठिकाणी किती आलं सर? 35 आलं. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही गणित सोडू शकता. आणखी दुसरी टेक्निक काय? जे काही गुणोत्तर जो तुमचा लसावी आलाय त्या लसावीने तुम्ही गुणलं तरी चालतंय. तोच लसावी तुम्ही छेदामध्ये ऍडजस्ट केला होता, तोच लसावी जो येईल तो छेदामध्ये तुम्ही आणायचा प्रयत्न केला होता. त्याला दुसरी टेक्निक पण आहे एक आणखी, ती तुम्ही अशी वापरू शकताय. ह्या ठिकाणी 2/3 आहे सर, आणि ह्या ठिकाणी 4/5 आहे, आणि पुढचं गुणोत्तर आहे सर 7/6. तर ह्या सगळ्याला कशाने गुणलं पाहिजे? तुमचा जो काही लसावी आलाय 30 तर ते 30 ने गुणलं पाहिजे, इथं 30 ने गुणलं पाहिजे, इथं 30 ने गुणलं पाहिजे, आणि ह्या ठिकाणी देखील किती गुणलं पाहिजे? 30 ने गुणलं पाहिजे. 3 ने इथं भाग दिला, इथं आलं सर 10. 5 ने इथं भाग दिला, इथं आलं 6. 6 ने इथं भाग दिला, इथं आलं 5. उत्तर किती आलं सर? 20. 6 चोक 24 आणि 7 5 किती? 35. म्हणजे एक तर तुम्ही त्यांना त्या लसावीने गुणलं तरी सुद्धा चालतंय. ही सुद्धा एक दुसरी टेक्निक आहे. तर ज्यावेळेस छेद भिन्न असतील त्यावेळेस तुम्हाला ही टेक्निक वापरायची बाळांनो. आता पुढचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा पण मला तुम्हाला इथं सांगायचा आहे. ज्यावेळेस बाळांनो या ठिकाणी हा ए पार्ट इकडे भागायला जाईल आणि हे बी पार्ट इकडे येतो, या ठिकाणी 4 ए झालं, आणि या ठिकाणी किती राहिलं? 3. आता 4 गुणुले इकडे आल्यावर काय होईल सर? भागिले होईल. ए भागिले बी बरोबर किती आलं सर? 3/4. बाळांनो आता इथनं पुढे एक फास्ट टेक्निक आपल्याला अशी वापरायची. असा पार्ट असेल तर ए ची किंमत 3 असेल आणि बी ची किंमत किती असेल? 4 असेल. हे असं करायचंय तुम्हाला. म्हणजे ए आणि बीचं जर गुणोत्तर तुम्हाला डायरेक्ट विचारलं तर तुम्हाला डायरेक्ट सांगता आलं पाहिजे ही किंमत ए ची असते, ही किंमत कोणाची असते? बी ची असते. तसंच मग ए ची किंमत काय आहे बाळांनो? ए ची किंमत 3 आहे सर, आणि बी ची किंमत किती त्याच्या पुढे आली पाहिजे? बी ची किंमत आहे सर 4. मी तुम्हाला सांगितलंय अशी किमती असतात. मग आता बाळांनो ह्याच्यामधून मला फास्ट तुम्ही सांगायचंय आता सी आणि डी चं गुणोत्तर. मग तुम्ही म्हणणार सर सी ची किंमत 7 असते तर डी ची किंमत 4 असते. मग सी आणि डी चं गुणोत्तर तुम्हाला डायरेक्ट असं मांडता येईल का सर? तर सी आणि डी चं गुणोत्तर किती असेल सर? 7/4 असेल. असा डायरेक्टली पार्ट तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, आणि हे तुम्हाला करायचंय. पटपट ठरवायचंय तुम्हाला. हे असं गोष्टी आली की लक्षात ठेवा, याची किंमत 3 आहे, बी ची किंमत 4 आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुमच्या ते लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काय आहे शिकण्याचं. गुणोत्तरामध्ये एक गोष्ट तुमच्या ती लक्षात आली पाहिजे. ही किंमत ए ची किंमत किती बाळांनो? 2 आहे. बी ची किंमत किती आहे? 3 आहे. हे सिक्वेन्स वाईज किमती असतात, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी जर तुम्हाला सी बी याचं गुणोत्तर विचारलं तर सी ची किंमत किती बाळांनो? 5 आहे. सी ची किंमत किती? 5. बी ची किंमत किती आहे सर? 3. आणि ए ची किंमत किती आहे सर? 2 आहे. तर असा पार्ट तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे. आता ए ची किंमत किती बाळांनो? ए ची किंमत 2 आहे सर, सी ची किंमत किती आहे सर? 5 आहे, आणि ह्या ठिकाणी बी ची किंमत किती? 3. म्हणजे असं गुणोत्तर तुम्ही डायरेक्ट मांडू शकता. बी ची किंमत किती आहे सर? 3 आहे. सी ची किंमत किती आहे सर? 5. आणि ए ची किंमत किती आहे सर? 2. असा पार्ट तुम्ही डायरेक्ट मांडू शकता. सी आणि एचं गुणोत्तर जर तुम्हाला दिलंय तर सी ची किंमत किती आहे सर? 5 आहे, आणि ए ची किंमत किती आहे सर? 2 आहे. बी ची किंमत किती आहे सर? 3 आहे. ए ची किंमत किती आहे सर? 2 आहे. असा पार्ट तुम्ही मांडू शकता. ह्या ठिकाणी जशा किमती दिल्या त्या पद्धतीने पार्ट मांडायला सुरुवात केला पाहिजे. ए बी सी असं स्वरूपाचा पार्ट दिला, इथं गुणोत्तर दिले असं काहीतरी. ठीक आहे. मग ए ची किंमत किती आहे सर? ए ची किंमत 2 आहे सर, सी बी ची किंमत 3 आहे सर, आणि सी ची किंमत किती? 5 आहे. पुन्हा ह्या ठिकाणी बी ची किंमत किती आहे सर? बी ची किंमत 3 आहे सर, ह्या ठिकाणी बी ची किंमत 3 आहे, ए ची किंमत किती आहे सर? 2. 3 आणि 2 ह्यांचा जर लसावी काढला तर लसावी किती येतो? 6 येतो, आणि 6 ने मग काय केलं पाहिजे? गुणलं पाहिजे सगळीकडे. जो काही छेदामध्ये आहेत संख्या त्यांचा लसावी काढला पाहिजे. म्हणजे 2 आणि 3 ने भाग जाणारी संख्या. लसावी म्हणजे काय असतं? लसावी म्हणजे 3 आणि 2 ने भाग जाणारी संख्या, आणि ती संख्या कधी पण 3च्या पाड्यात असते. 3च्या पाड्यात संख्या असते. 3 1 3, 3 2 6. 6ला बघा ह्या दोघांनी पण भाग जातो, हाच त्याचा लसावी झाला. मग आता काय करायचं तुम्ही बाळांनो? 3 6 ने सगळीकडे गुणलं पाहिजे. म्हणजे हे जे काय पार्ट आलाय 2/3 त्याला गुणले 6 करायचं, लसावीने गुणायचं. ह्या ठिकाणी 3/2 आहे का नाही, त्याला पण कितीने गुणायचं सर? 6 ने गुणायचं. आणि ह्या ठिकाणी 5/3 आहे सर, त्याला पण कितीने गुणायचं सर? 6 ने गुणायचं. तुमचं उत्तर ह्या ठिकाणी आलेलं असेल. मग तुमचं जे काही उत्तर आलंय ते कसं येईल? 3 2 6 बेत्रिक 6 3 2 6. मग ह्या ठिकाणी 4 9, आणि ह्या ठिकाणी काय आहे सर? 10. हे तुमचं फायनल उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट तुमचं उत्तर असेल. ह्या ठिकाणी ए चा वर्ग, ए ची किंमत किती बाळांनो? 2. मग ह्या ठिकाणी तुम्ही 2चा वर्ग लिहिण्याचा अधिकार आहे.
ह्या ठिकाणी बी ची किंमत म्हणजे 3चा वर्ग लिहिण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ह्या ठिकाणी किती झालं सर 4 आणि 3चा वर्ग किती झाला सर 9. ह्या ठिकाणी ए चा तिसरा घात म्हणजे 2चा तिसरा घात आहे सर आणि ह्या ठिकाणी सी चा तिसरा घात, सी चा तिसरा घात म्हणजे 5चा कितवा घात सर तिसरा घात. ए चा तिसरा घात म्हणजे ए चा 3 वेळेस म्हणजे 2चा 3 वेळेस गुणाकार केला तर ते येतो 8. 5चा 3 वेळेस गुणाकार केला तर किती येतो सर 125 येतो. तर अशा स्वरूपाचा हा पार्ट आहे. तुम्हाला अशा डायरेक्टली किमती मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे बाळांनो. ठीक आहे, जशा किमती आहेत त्या पद्धतीने किमती मांडू शकता तुम्ही, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी एक असं ए बी सी अशा स्वरूपाचा एक पार्ट तुम्हाला विचारला गेलाय. ते कसं सोडवायचं ते पण सांगतो. ए आणि बी ह्यांचं गुणोत्तर जर विचारात घेतलं बाळांनो तर ते येतं 3:7 हे पार्ट आहे. मग या ठिकाणी सर बी आणि सी ह्यांचं जर गुणोत्तर आपण विचारात घेतलं तर ते गुणोत्तर आहे सर 7:13. ह्याला कसं सोडवायचं? ह्या ठिकाणी बघा बी सारखं आहे, इथं पण 7 काय सारखं आहे. मग जर असं असेल बाळांनो तर पहिली किंमत बघा ए ची किंमत कोणती? ए ची किंमत असली पाहिजे सर 3. बी ची किंमत कोणती असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर बी ची किंमत बघा इथं बी ची किंमत आहे. तर तशीच बी ची किंमत इथं सारखी आहे का बघा आहे सर. आणि डी जी काही सी ची किंमत आहे ती सी ची किंमत हित आहे तर ती सी ची किंमत किती हित आहे. मग अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केलं ए बी सी तर ए बी सी तर ह्या ठिकाणी सर हिथं पण 3 आहे. जसं बी सारखं आहे तसं इथं 7 सारखं आहे म्हणजे 7 आली बी ची किंमत आणि सी ची किंमत इथे आली 13. तर हे ए बी सीचं गुणोत्तर आलं 3, 7, 13. पण प्रत्येक वेळेस जसं इथं बी सारखं आहे तसं इथं 7 सारखं येईल ह्याची गॅरंटी आहे का? अजिबात सुद्धा नाही. मग त्यावेळेस काय करायचं? तर त्यावेळेस एक टेक्निक आहे ती पण तुम्हाला सांगतो. एक नॉर्मल मेथड सांगतो पुन्हा एक शॉर्टकट पद्धत सांगतो. ह्या ठिकाणी बाळांनो काय करायचंय बघा. ह्या ठिकाणी ए आणि बी, ह्या ठिकाणी सर बी आणि सी अशा स्वरूपाचा पार्ट. इथं बी सारखं आहे, ठीक आहे. मग ह्या ठिकाणी काय आहे सर 2:5 आहे आणि ह्या ठिकाणी सर विचार केला तर 3:7 आहे. पण इथं बी ची किंमत सारखी का बघा बरं, नाही सारखी. मग काय करायला पाहिजे? मग 3 आणि 5चा लसावी काढला पाहिजे. 3 आणि 5चा लसावी म्हणजे 3 आणि 5 ने भाग जाईल अशी संख्या. तर या ठिकाणी 3 आणि 5चा जर लसावी काढला 3 आणि 5चा लसावी तर तो येतो 15. मग काय पण करून इथं 15 तुम्हाला आणायचंय. 15 आणण्यासाठी काय करणार तुम्ही? इथं 15 आणण्यासाठी काय करणार? तर गुणोत्तरामध्ये इथं 3 ने गुणणार. पण गुणोत्तराचा एक गुणधर्मच असा आहे बाळांनो, इथं 3 ने गुणलं की इथं पण किती गुणावं लागतं तुम्हाला? 3 ने गुणावं लागतं. आणि पुढची एक इंटरेस्टिंग गोष्ट, इथं 15 आणायचं म्हणलं इथं किती गुणावं लागेल सांगा बरं? 5 ने. मग ह्या गुणोत्तरामध्ये इथं 5 ने गुणले म्हणलं इथं ह्या गुणोत्तरामध्ये पण किती गुणावं लागेल? 5 ने गुणावं लागेल. झालं, हे तुमचं उत्तर आहे. कारण आता जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी अशा स्वरूपाचा पार्ट येईल ए आणि बी. ह्या ठिकाणी सर किती झाले? हे 6 झाले. ह्या ठिकाणी किती झाले सर? 15. ह्या ठिकाणी बी आणि सी ह्यांचं जर गुणोत्तर काढलं तर ह्या ठिकाणी किती येतं? हे 15 आणि ह्या ठिकाणी सर 35. झालं का नाही बघा? इथं बी ला बी सारखं आहे, इथं 15 ला 15 सारखं आहे. मग ए बी सी ह्यांचं जर गुणोत्तर आपण विचारात घेतलं तर ते येतंय सर 6, ह्या ठिकाणी 15 आणि ह्या ठिकाणी सर 35. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. हे तुम्ही डायरेक्टली मांडू शकता. तुम्ही म्हणा शॉर्टकट पद्धत काय आहे सर ह्याची? तर ह्याला सोडवण्याच्या शॉर्टकट पद्धती बऱ्याच येतात. तर यातली एक सांगतो मी. एक आहे डिझाईन मेथड. ह्या ठिकाणी ए आणि बी, त्यानंतर आहे सर बी आणि सी. जर अशा स्वरूपाचा पार्ट असेल तर तुम्हाला ह्याला शॉर्टकटमध्ये असं सोडवायचं. आता मी त्याला जास्त टाइमपास करत बसणार नाही. मी भरपूर सारे टेक्निक तुम्हाला ह्याला सांगू शकतो की कसं येतंय, काय येतंय, कशामुळे येतंय, हे सगळे पार्ट मी तुम्हाला सांगू शकतो. पण आता आपल्याकडे इतका वेळ नाही. तर ह्या ठिकाणी काय करायचं बाळांनो, ही डिझाईन अशीच असली पाहिजे. ही डिझाईन तेव्हाच व्हॅलिड आहे. ह्या दोघाचा गुणाकार करायचा, नंतर ह्या दोघाचा गुणाकार करायचा, नंतर ह्या दोघाचा गुणाकार करायचा. बघा, पहिल्यांदा हिथं, नंतर हिथं आणि नंतर हिथं. आणि जसा सिक्वेन्स इथं दिलाय हिथं सारखाच घटक असला पाहिजे. हे मात्र तुम्ही कंडिशन लक्षात आली पाहिजे. मग आता तुम्हाला गुणोत्तर लिहायचंय तर तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता सर डिझाईनच्या पद्धतीने ए बी सी आणि ह्या ठिकाणी सर गुणोत्तर 3 दोन्ही किती झाले? 6. 3 5 किती झाले सर? 15 आणि 7 5 किती झाले सर? 35. ही एक शॉर्टकट पद्धत आहे. तुम्ही ह्या पद्धतीने, ह्याला म्हणायचं डिझाईन मेथड. ह्याला काय म्हटलं जातं? डिझाईन मेथड. आता दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे टेबल मेथड. ती पण तुम्हाला सांगतो जाता जाता. टेबल पद्धतीने तुम्ही कसं सोडवणार. ह्या ठिकाणी काय करायचं बाळांनो, जो कॉमन पार्ट आहे तो सेंटरला आला पाहिजे. जो कॉमन पार्ट आहे तो कुठे आला पाहिजे? सेंटरला आला पाहिजे. मग ह्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला ए आणि बी, हा बी पार्ट सेंटरला घेतो, पुन्हा बी आणि सी जो सारखा पार्ट आहे तो इथं आला पाहिजे असं सेंटरला. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग बाळांनो इथं किमती मांडायला काय हरकत नाही. ए आणि बीचं जर गुणोत्तर विचारात घेतलं तुम्ही, ए आणि बीचं गुणोत्तर, तर ते किती आहे बाळांनो? 2:5 आहे. आणि बी आणि सीचं गुणोत्तर जर विचारात घेतलं तर 3:7 आहे सर. मग हे 5 काय करायचं? इकडे मांडून घ्यायचं. हे 3 जे आहे ते इकडल्या राहिलेल्या जागेत मांडून घ्यायचं. झालं. आता हेच तुम्ही गुणाकार मांडायचा. मग या ठिकाणी ए ची किंमत म्हणजे इथं 6 येणार आहे सर. बी ची किंमत म्हणजे या ठिकाणी 15 येणार आहे सर. आणि सी ची किंमत म्हणजे 7 5 किती झाले? 35. तर हे टेबल पद्धत आहे. जी दोघांमध्ये कॉमन पार्ट असेल तो सेंटरला येतो. ह्याला म्हणायचं टेबल मेथड, ह्याला म्हणायचं डिझाईन मेथड.
डिझाईन मेथडमध्ये हे तर मधला पार्ट मात्र सेम पाहिजे, त्यावेळेसच ती डिझाईन फॉलो होते, नाहीतर ती डिझाईन काही कामाची नाही. आणि ही नॉर्मल पद्धत. ज्यावेळेस इथं 2 अक्षरं सारखी तशीच घेतली, पण 2 संख्या काय असल्या पाहिजेत, सारख्या असल्या पाहिजेत. सारख्या जर आणायच्या असतील तर त्याचा लसावी काढला जातो. हे नॉर्मल पद्धत, आणि नॉर्मल पद्धतच सगळ्यात बेस्ट मेथड आहे बाळा. पुढचा पार्ट. आता सगळ्या भरपूर साऱ्या टेक्निक आहेत ह्याच्यामध्ये. ह्या सगळ्या केसचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ह्या टॉपिकच्या सगळ्या संकल्पना क्लिअर झालेल्या असतील. ह्या ठिकाणी बाळांनो जर बघितलं ए आणि बी ह्यांचं गुणोत्तर 2 असतील. इथं जर बघितलं बाळांनो तर इथं नॉर्मल पद्धत मी सांगेल तुम्हाला. हे कशा पद्धतीने करायचंय. इथं सारखं काय आहे सांगा बरं, बी सारखं, इथं बी सारखं, इथं 3 आणि 2 सारखं आहे का, हे नाही. मग 3 आणि 2चा जर लसावी काढला तर लसावी किती येतो सर, 6 येतो. लसावी ह्यांचा किती येतो, 6. मग या दोन्ही ठिकाणी 6 आणायचा प्रयत्न करायचा. दोन्ही ठिकाणी काय आणायचा प्रयत्न करायचा तुम्हाला, 6. मग ते म्हणणार ठीक आहे सर, बघतो आम्ही 6 कसं आणायचं ते. तर या ठिकाणी सी आणि बी, ठीक आहे, 6 आणायचा प्रयत्न करायचा आपल्याला, तिथं 6 आणायचा प्रयत्न करायचा आहे. ह्या ठिकाणी 5 आणि ह्या ठिकाणी सर 2. मग इथं जर आपण विचार केला तर 6 आणण्यासाठी ह्याला कितीने गुणलं सांगा बरं, 2 ने. इथं पण कितीने गुणलं सांगा, 2 ने. इथं समजा आपण 3 ने गुणलं तर इथं पण कितीने गुणलं पाहिजे, 3 ने. मग बाळांनो आता जर विचार करायची गोष्ट आहे तर ह्या ठिकाणी ए आणि बी, इथं जर विचार केला तर इथं झाले 4 आणि इथं किती झाले सर, 6 झाले. या ठिकाणी सी आणि बीचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी सर 15 आणि ह्या ठिकाणी किती झाले सर, 6. बाळांनो इथं सारखा पार्ट 6 आहे, इथं पण सारखा पार्ट 6 आहे. इथं बी आहे तर इथं पण काय आहे सर, बी. आणि झालं ना बाळांनो. मग ही ए ची किंमत 4 आहे तर सी ची किंमत किती असेल, मग 15 असेल. मग ए बी सी ह्यांचं जर गुणोत्तर आपल्याला मांडायचं असेल तर आपण ते सहज मांडू शकतो. ए ची किंमत 4 आहे सर, बी ची किंमत 6 आहे आणि सी ची किंमत किती आहे सर, 15. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. कारण ए ची किंमत 4 झाली, बी सारखं आहे, इथं 6 सारखं आहे, सी ची किंमत किती झाली मग 15. तुमचं टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला जी सांगितलेली संख्या आहे ती कुठं सारखी आहे आणि त्या ठिकाणचा पार्ट सारखा आला पाहिजे. आता या ठिकाणी बघा, इथं काय आहे बाळांनो, सारखं ए सारखं दिसतंय. मग इथं पण सारखी संख्या असली पाहिजे ना, सारखी संख्या आणणं तुमचं टार्गेट असलं पाहिजे. मग सारखे आणणं म्हणजे 2 आणि 3चा लसावी किती येतो, 6 येतो. हे आताच बघितले आपण. मी काय करेल बाळांनो, ह्या ठिकाणी बघा ए आणि बी, ह्या ठिकाणी सर ए आणि सी, ठीक आहे. मी ह्या ठिकाणी सारखी संख्या आणायचा प्रयत्न करेल. मग 3 ने इथं गुणलं तर ह्या ठिकाणी 2, ह्या ठिकाणी 5, ह्या ठिकाणी सर 3, ह्या ठिकाणी 4. सारखी संख्या आणायची. 2 आणि 3चा लसावी किती येतो, 6 येतो. 6 आणण्यासाठी इथं 3 ने गुणलं किंवा तिरकस गुणाकार केला तरी चालतंय. ह्या 2 ने खाली गुणायचं, 3 ने वरती गुणायचं, असं केलं तरी चालतंय. मग इथं 3 ने गुणलं तर इथं पण 3 नेच गुणलं पाहिजे. गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने गुणलं पाहिजे. इथं 2 ने गुणताय म्हणजे इथं पण कितीने गुणलं पाहिजे, 2 ने. आता बघा, इथं ए सारखं, इथं ए सारखं, तर इथं 6, इथं पण 6 आलं का नाही. मग बाळांनो आता तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. या ठिकाणी ए ची किंमत किती, बी ची किंमत किती आणि सी ची किंमत किती हे तुम्ही सांगू शकता. ए ची किंमत झाली सर 6, बी ची किंमत झाली 15. ह्या ठिकाणी ए ची किंमत झाली 6, बी ची किंमत झाली 15 आणि ह्या ठिकाणी सर सी ची किंमत किती झाली सर, 8 झाली. तर अशा स्वरूपाचा पार्ट हे तुमचं फायनल उत्तर आहे. एकदम सिंपल गोष्टी. तर आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी सी सारखं, इथं सी सारखं आहे. मग तुम्ही ती डिझाईन पद्धत वापरा किंवा टेबल पद्धत वापरा. टेबल आणि डिझाईन पद्धत, मग त्यासाठी तुम्हाला ते अरेंज करावं लागेल बरं का. मग नॉर्मल पद्धत कधी पण छानच असते राजांनो. ह्या दोघांचा लसावी काढायचा. 3 आणि 5चा जर लसावी काढला तर 3 आणि 5चा लसावी किती येतो सर, 15 येतो. मग तुम्ही तिरकस गुणाकार केला तरी चालतंय. 3 ने खाली गुणायचं आणि 5 ने वरती गुणायचं, असं केलं तरी सुद्धा चालतं. फक्त या ठिकाणी सी सारखं आहे तर इथं पण ह्या संख्या सारख्याच असल्या पाहिजेत. मग या ठिकाणी ए आणि सी, ह्या ठिकाणी सी आणि बी. बाळांनो संख्या सारख्या आल्या पाहिजेत. ह्या ठिकाणी 2, ह्या ठिकाणी सर 3, ह्या ठिकाणी 5 आणि ह्या ठिकाणी किती सर, 3. मग तुमचं टार्गेट जे आहे ते अगोदर अचीव झालं पाहिजे. इथं 15 आलं पाहिजे म्हणजे इथं 5 ने गुणलं पाहिजे. इथं 15 आणलंय म्हणलं इथं 3 ने गुणलं पाहिजे. इथं पण 3 नेच गुणावं लागतं. इथं 5 ने म्हणलं इथं 5 नेच गुणावं लागतं. मग बाळांनो आता मात्र पार्ट आपण सहज कॅल्क्युलेट करू शकतो. ए बी सी ह्यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय. ए बी सी ह्यांचं गुणोत्तर. आता बघा, इथं सारखा पार्ट 15 आहे, इथं सारखा पार्ट 15 आहे, तर या ठिकाणी बी. मग ए ची किंमत किती झाली सर, 10 झाली. बी ची किंमत झाली 9 आणि सी ची किंमत किती झाली सर, 15 झाली. असा डायरेक्टली पार्ट मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बघा सी सारखं तर इथं पण किंमत सारखीच आणली का नाही. ज्या ठिकाणची लेटर सारखी त्या ठिकाणची संख्या पण सारखीच आली पाहिजे. हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणणार सर इथं ए सारखं, इथं ए सारखं आहे, मग इथं 1 आणि 5 आहे सर. मग दोन्ही ठिकाणी 5 आणायचे. मग काय केलं पाहिजे, 5 आणण्यासाठी तुम्ही इथं 5 ने गुणलं पाहिजे, इथं 5 ने गुणलं पाहिजे. मग झालं, मग संख्या सारख्या येऊ शकतात मग त्या ठिकाणी. मग ह्या ठिकाणी बघा ए आणि बी, पुन्हा ह्या ठिकाणी सर सी आणि ए, ह्या ठिकाणी सर 1-4 लिहिलंय मी आणि ह्या ठिकाणी लिहिलंय सर मी 3-5. काय पण झालं तर दोन्ही ठिकाणच्या संख्या सारख्या आल्या पाहिजेत. मग ह्या ठिकाणी मी कितीने गुणणार सांगा बरं, 5 ने गुणणार.
आणि इथं पण कितीने गुणणार 5 ने. मग इथं 5 आलंय, इथं 5 आलंय, तर इथं पण ए आहे, इथं ए आहे. म्हणजे एची किंमत किती झाली सर 5 झाली. एची किंमत झाली सर म्हणजे ए बी सी एची किंमत किती झाली सर, एची किंमत झाली 5. बीची किंमत किती झाली सर, बीची किंमत झाली 20, बीची किंमत झाली 20. सीची किंमत किती झाली, सीची किंमत झाली 3, सीची किंमत झाली 3. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ते म्हणणार सर एकदम सिंपल आहे, हे अवघड असं काही सुद्धा नाही. हे सगळं पार्ट बघितल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की हा पार्ट खूप इझी पार्ट आहे. म्हणजे सहजासहजी तुम्ही त्या किमती तिथं मांडू शकताय. अवघड असा कुठलाही पार्ट याच्यामध्ये नव्हता राजांना. आणि डिझाईन मेथड समजा तुम्हाला वापरायची, समजा ती टेबल पद्धत वापरायची किंवा कुठलीही टेक्निक वापरायची असेल तर ह्याच टेक्निकमध्ये ते आलं पाहिजे. मग ह्या टेक्निकमध्ये मग त्याला कसंही करा तुम्ही, पण तशा पद्धतीने मांडा. आता समजा हे तुम्ही डिझाईन पद्धत वापरून दाखवतो तुम्हाला, टेबल पण ती सगळी इथं वापरून दाखवतो. मग ह्याच फॉर्मॅटमध्ये आलं पाहिजे. मग ही काय जी पहिलं आहे का नाही, पहिल्याला मी बी आणि ए असं लिहिलं तर चालतं का, चालतं. मग आपल्याला बीची किंमत माहिती, बीची किंमत 5 आहे सर, 5 आणि इथं येणार 2. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी ए आणि सी आणि ह्या ठिकाणी सर 3 आणि 4 झालं ना. मग डिझाईन झाली की तयार. डिझाईन आपली जी एक सांगितली होती ती डिझाईन अशा स्वरूपाची हिथं सारखं आहे. मग या ठिकाणी बी ए आणि सी येणार का, पहिली किंमत बी नंतर ए नंतर सी. हिथं आपल्याला असं करायचं असतं 5 त्रिक 15 नंतर ह्या दोघाचा गुणाकार 6 आणि ह्या ठिकाणी ह्या दोघाचा गुणाकार 8. म्हणजे ए ची किंमत किती झाली 6, बीची किंमत किती झाली 15 आणि सी ची किंमत किती झाली 8. नाहीतर काय जर म्हणतील ह्याच्यात ह्याच्यात फरक आहे, फरक काहीच नाही. ए ची किंमत 6 आहे का, एची किंमत 6 आहे सर. बी ची किंमत किती आहे, बी ची किंमत 15 आहे सर, बी ची किंमत आहे का 15 आहे सर. सी ची किंमत इथं किती 8, तर इथं पण किंमत किती 8. असं हे झाले डिझाईन पद्धत. मग डिझाईन पद्धतीला तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये अरेंज करावं लागेल, केस नंबर 3 सारखं. मग टेबल पद्धत पण आणत असताना तुम्हाला ती असंच करावं लागेल. म्हणजे एकदा ही अरेंजमेंट झाली तर त्याला टेबल पद्धतीने पण तुम्ही मांडू शकता. कशी टेबल पद्धत आहे, तर टेबल पद्धतीनुसार जर विचार केला तर ह्या ठिकाणी बघा बी आणि ए आणि पुन्हा ए आणि सी, जी कॉमन पार्ट आहे तो सेंटरला आला. बी आणि एचं गुणोत्तर किती सर 5-2. पुन्हा ह्या ठिकाणी सर ए आणि सीचं गुणोत्तर किती सर 3-4. मग झालं ना राजानं, 2 इकडं लिहायचं असतं, हे 3 इकडं लिहायचं असतं. झालं. बी ची किंमत झाली 15, ए ची किंमत झाली 6 आणि सी ची किंमत झाली 8. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. जी कॉमन पार्ट आहे तो सेंटरला मांडायचं. मग कसंही मांडा तुम्ही बी आणि एचं गुणोत्तर, मग बी आणि एचं गुणोत्तर तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आणि सिंपल आहे राजानं, बी आणि एचं गुणोत्तर कोणाला जमत नाही असं कोण आहे का. मी तुम्हाला सांगितलंय बी ची किंमत किती झाली 5 आणि एची किंमत किती झाली 2. मग बी आणि एचं गुणोत्तर लिहायचं म्हणलं तुम्ही 5-2 लिहिणार. त्यामुळे बी आणि एचं गुणोत्तर किती झालं 5-2. तर सगळ्यात बेस्ट काय असं जर तुम्ही मला विचारलं तर ह्या ठिकाणी ही सारखी संख्या बी आणायची, तर इथं पण हा सारखाच पार्ट आला पाहिजे. बस ह्याच्यासारखं बेस्ट दुसरं काही सुद्धा नाही. हे डिझाईन वगैरे हे सगळे विसरून जातं भविष्यामध्ये, तर त्याच्या काय जास्त नादी लागू नका. जे मी सांगतोय ते सगळ्यात बेस्ट आहे राजांना. आता ह्या ठिकाणी बाळांनो 2, 3, 4 ह्यांचा छेद सारखा आहे का नाही, तर ह्यांचा छेद सारखा करून घ्यायचा अगोदर. मग सारखा करण्यासाठी तुम्ही काय कराल, तर ह्या 2, 3, 4चा काय लसावी काढणार. 2, 3, 4चा काय काढणार मी लसावी. आणि लसावी कसा येतो बघा, ही सगळ्यात जे काही भाग जाणाऱ्या संख्या असतात त्या 4च्या पाड्यात असतात. त्यातलं पण 2 कट करणार मी, का, कारण 2 ने 4ला भाग जातो, म्हणजे 2 कट केलं पाहिजे. 4 आणि 3च्या पाड्यात, 4च्या पाड्यामध्ये ती संख्या असते जी लसावी असतो. मग लसावी 4 1 4 4 2 8 4 3 12. तुम्ही म्हणणार 12च का घेतला सर लसावी, कारण बाळांनो 4 आणि 3 ने भाग जाणारी संख्या काय 12. तर ह्या ठिकाणी 3 आणि 4 ने भाग जाणारी संख्या कोणती असते 12. मग या ठिकाणी काय करायचं, जे काही गुणोत्तर दिलंय तुम्हाला त्याच्यामध्ये 12 ने गुणून घ्यायचं. म्हणजे लसावीचा जो काही पार्ट असेल त्या लसावीच्या पार्टने त्याला काय करायचं गुणून घ्यायचं. मग हा पार्ट सोडून घ्या. किती झालं हे 6 झालं सर, हे किती झालं सर 4 झालं. हा पार्ट सोडवला तर 3. म्हणजे या ठिकाणी 6 8 आणि या ठिकाणी किती झाले सर 9. आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. म्हणजे लसावीने तुम्हाला काय केलं पाहिजे, गुणलं पाहिजे. आता इथं बघा, हा एक पार्ट आता खूप इझी आणि ह्याच्याकडे थोडंसं तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. बघा आता हे जर तुम्हाला सोडवायचं असेल तर 2 आणि 3चा लसावी काढत बसू नका. काय करायचं माहिती का, 2 ने इकडं गुणायचं आणि ह्या 3 ने इकडं गुणायचं. मग 2 ने इकडं गुणणं म्हणजे काय, फक्त एकालाच गुणता येत नाही 2 ने, तर या 2 ने खाली आणि वरती गुणावं लागतं. म्हणजे जो ओरिजिनल पार्ट आहे तो मी असं लिहून घेतो या ठिकाणी ओरिजिनल पार्ट. मग तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो मी काय आहे त्याच्यामध्ये.
ह्या दोनने ज्यावेळेस तुम्ही इकडे गुणता त्यावेळेस अंश आणि छेदामध्ये गुणत असता. आणि बाळांनो ह्या 3ने खाली आणि वरती गुणायचंय. मग या ठिकाणी 3ने खाली आणि वरती गुणलं. पण हे करत असताना काय झालं माहितीये का बाळांनो, छेद सारखा झाला. आणि छेद सारखा झाला तर नाही लिहिला तरी चालतो. मग त्याच्यामुळे इथनं पुढे मी कॅल्क्युलेशन कसे करतोय ते सांगतो तुम्हाला. इथं किती झालं 4 आणि इथं किती झाले सर 15. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय ते सांगतो. जर तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 9 ने ह्याला गुणायचं. 9 5 किती झाले 45. लिहून घ्या 45. पुन्हा 2 डॉट. पुन्हा 7 ने इकडे गुणायचं. 7 2 किती झाले 14 आणि हेच तुमचं फायनल उत्तर आहे. काय केलं 9 ने इकडे गुणलं पुन्हा 7 ने इकडे गुणलं. भले तुम्ही हे करत असाल छेद सारखा येणार आहे ना त्या कंडिशन मध्ये. आणि मग तो छेद नाही लिहिला तरी चालतं की राजांना, कशाला उगाच छेद लिहित बसताय. त्यामुळे मी डायरेक्ट 9 ने इकडे गुणलं 7 ने इकडे गुणलं, विषय संपला. अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आता या ठिकाणी बाळांनो अशा स्वरूपाचं कॅल्क्युलेशन दिले. आता जर तुम्हाला ह्याला फास्ट सोडवायचं असेल तर मी काय करेल सांगा बरं. तिरकस गुणाकार करेल. 5 ने इकडे गुणलं किती झाले सर 25 झाले. पुन्हा सर 3 ने इकडे गुणलं तर 6 झाले. आलं हे डायरेक्ट. 2 ने इकडे गुणलं तर हे 6 झालं सर. आणि हे 4 ने इकडे गुणलं तर किती झाले सर 4 5 20 झाले. तर अशा स्वरूपाचा पार्ट. आणि झालं एबीसीचं गुणोत्तर तुम्हाला लिहायचंय. इथनं ए बी बी सी. इथं बी सारखं आहे तर इथं पण 6 काय बाळांनो सारखंच आहे. मग काय टेन्शन आहे का सांगा बरं. आता तुम्हाला काहीच नाही. तुम्ही डायरेक्ट एबीसीचं गुणोत्तर विचारलंय तर तुम्ही ते डायरेक्ट लिहू शकता. ए ची किंमत 25 असेल, बी ची किंमत 6 असेल सर आणि सी ची किंमत किती असेल सर 20 असेल. असं तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. इतका सिंपल पार्ट आहे. कारण इथं 20 सारखं आहे तर इथं संख्या पण एक सारखी आली ना राजांना. 5 ने इकडे गुणलं 25, 3 ने इकडे गुणलं 6 झालं. हे असं लिहून टाकलं. 2 ने इकडे गुणलं 6 झालं, 4 ने 5 ला गुणलं 20 आलं. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन असं मांडू शकताय. हा पार्ट शिकवलाय मी तुम्हाला, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये पण शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. हे आपण बघितलंय. ए आणि बीचं गुणोत्तर जर तुम्हाला लिहायचं असेल तर ए आणि बीचं गुणोत्तर ए ची किंमत 4 असते तर बी ची किंमत 3 असते. तर हा पार्ट मी तुम्हाला शिकवलाय. तर हे झालं 4 असतील. आता बी आणि सीचं गुणोत्तर तुम्हाला लिहायचंय. बी आणि सीचं गुणोत्तर तर तुम्ही फास्ट सांगू शकता. बी ची किंमत किती आहे सर 6 आहे आणि सी ची किंमत किती आहे सर सी ची किंमत आहे सर 5. अशा स्वरूपाचा पार्ट. आणि बाळांनो मग मी तुम्हाला सांगितलं की इथं जर असं कॉमन पार्ट आला तर डिझाईनने प्रश्न सुटू शकतो. डिझाईनचा प्रश्न सोडू शकताय तुम्ही. डिझाईनने सोडू शकताय. डिझाईन कशी सांगितली. साइन चौक किती झाले 24. ह्या ठिकाणी ह्या दोघांचा गुणाकार किती झाला साइन त्रिक 18. ह्या दोघांचा गुणाकार 5 त्रिक किती झाले 15. पण बाळांनो ह्याला आणखी छोटं करता येईल. का छोटं करता येईल त्याचं कारण सांगतो. ह्या सगळ्याला 3 ने भाग जाऊ शकतो. कारण मी सांगितलंय गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने गुणू शकताय किंवा गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने भाग देऊ शकताय. मग गुणोत्तरामध्ये सगळ्यालाच भाग गेला पाहिजे बरं का. 3 ने ह्याला भाग दिला 8 आलं, 3 ने ह्याला भाग दिला 6 झालं, 3 ने ह्याला भाग दिला 5 आलं. तर हे तुमचं फायनल उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचे पार्ट आहे. ए आणि बीचं गुणोत्तर ए ची किंमत 4 असते, बी ची किंमत 3 असते. बी ची किंमत 6 आहे तर सी ची किंमत 5 आहे. झालं असं लिहिलं. आणि आता असं पार्ट मांडून घेतल्यानंतर इथं सारखा पार्ट काय बी, तर इथं पण सारखा पार्ट आला पाहिजे. म्हणजेच काय एक तर तुम्ही डिझाईनची टेक्निक मी वापरली. साइन चौक 24, साइन त्रिक 18, 5 त्रिक 15. डिझाईनची मेथड मी वापरली. त्याच्यानुसार एबीसीचं मी गुणोत्तर लिहिलंय. काही जण म्हणत असेल की नाही तिथं मी सारखी संख्या आणायचा प्रयत्न करेल. चालतंय बाळांनो. मी तुम्हाला 30 सुद्धा टेक्निक सांगितले. 4 केस सांगितलेत मी त्याच्यामध्ये. तर त्या 4 केसचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. समजा अशा स्वरूपाचा पार्ट आहे. ह्याला तुम्हाला सोडवायचं आहे. कसं सोडवणार. तर हे बराच भारी पार्ट आहे बाळांनो. तर अवघड काही नाही बाळांनो. समजा ह्याच्यामध्ये बघा ए भागिले 3 आणि ह्या ठिकाणी सर बी भागिले 4. आणि मी जर तुम्हाला विचारलं की हे 4 इकडे गुणायला गेलं ए ला आणि ह्या ठिकाणी सर 3 इकडे गुणायला गेलं बी ला. आणि मी विचारलं तुम्हाला ए आणि बीचं गुणोत्तर किती, तर तुम्ही काय सांगणार सांगा बरं. 3 4 असं म्हणू शकता. कारण ए ची किंमत 3 आहे तर बी ची किंमत 4 आहे. हे गुणायला गेले होते. ठीक आहे. आता या ठिकाणी समजा बी आणि सीचं गुणोत्तर तुम्हाला विचारलं. बी भागिले 4 आणि ह्या ठिकाणी सी भागिले 7. तिरकस गुणाकार करा. 7 बी आणि हे 4 पण इकडे गुणायला गेलं 4 सी. बी ची किंमत 4 झाली, सी ची किंमत 7 झाली. बी आणि सी ह्यांचं गुणोत्तर किती झालं सर 4 7. बी आणि सीचं गुणोत्तर किती झालं 4 7. आता बाळांनो जी टेक्निक तुम्हाला मी सांगितली त्या टेक्निकचा उपयोग करा. याच्यामध्ये खूप भारी निष्कर्ष मला तुम्हाला सांगायचा आहे. ए बी आणि ह्या ठिकाणी सर बी सी. ए ची किंमत किती आहे सर. ए ची किंमत 3 आहे, बी ची किंमत 4 आहे. ह्याच्यामध्ये किती आहे सर 4 7. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. आणि एक गोष्ट तुमच्या आता इथनं क्लिअर लक्षात येईल. इथं बी सारखं आहे, इथं बी सारखं आहे, तर इथं 4 सारखं आहे, इथं पण 4 सारखं आहे. ठीक आहे. आणि असं जर असेल सारखं सारखं तर तुम्ही डायरेक्ट एबीसीचं गुणोत्तर मांडू शकता. एचं गुणोत्तर, बीचं गुणोत्तर आणि सीचं गुणोत्तर. ए ची किंमत 3 येते सर, बी ची किंमत 4 येते आणि सी ची किंमत 7 येते. मग ह्यातनं काय शिकलो आपण हे तुमच्या क्लिअर लक्षात आलं पाहिजे. आणि हा पार्ट खूप आयएमपी पार्ट आहे.
तर ए ची किंमत 3 येते सर, बी ची किंमत 4 येते आणि सी ची किंमत काय येते 7 येते. त्यासाठी गुणोत्तर अशा स्वरूपात पार्ट मांडलेला असला पाहिजे. ह्याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट भविष्यामध्ये असं लिहिता आलं पाहिजे, ए बी सी यांचं गुणोत्तर किती आलं सर 3 4 7 असं डायरेक्टली तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे. हा तुमचा निष्कर्ष असला पाहिजे. मग भविष्यात मी समजा एखादं गणित तुम्हाला दिलं तर त्या गणिताचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ए भागिले समजा मी दिले 9, ह्या ठिकाणी बी भागिले समजा दिले 11 आणि ह्या ठिकाणी सी भागिले किती दिले समजा 13 दिले आणि मी विचारलं एबीसीचं गुणोत्तर काय, तर तुम्ही विदिन सेकंदामध्ये याचं उत्तर सांगितलं पाहिजे. एबीसीचं गुणोत्तर येतं सर 9 11 11 13 असं तुम्हाला डायरेक्टली याचं गुणोत्तर मांडता येणं गरजेचं आहे. हे खूप आयएमपी पार्ट आहे. 9 11 11 13 असं तुम्हाला डायरेक्टली मांडता येणं गरजेचं आहे. तुम्ही तेवढे हुशार असणार त्याच्यामध्ये काय वाद नाही राजांनो. आता ही जी टेक्निक आहे ह्याला एक खूप भारी टेक्निक आहे. मी तुम्हाला ही टेक्निक पण सांगतो. आता एक मी तुम्हाला लसावीची टेक्निक सांगणार आहे, एक म्हणजे भागाकाराची, दुसरी म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे गुणाकाराची टेक्निक एक सांगणार आहे आणि एक नॉर्मल पद्धत पण सांगणार आहे. नॉर्मल पद्धतीमध्ये काय होतं ते सांगतो अगोदर. नॉर्मल पद्धत तर ह्या ठिकाणी बाळांनो 3a बरोबर ह्या ठिकाणी किती आहे सर 4b. मग बाळांनो ह्याला मी ए आणि बीचं गुणोत्तर लिहू शकतो. ए आणि बीचं गुणोत्तर किती आलं सर 4 असतील. आता कोण असं आहे का ज्याला कळत नाही की हे ए आणि बीचं गुणोत्तर कसं लिहिलंय सरांनी. ह्या ठिकाणी सर 4b आणि पुढे लिहिलंय सर 5c. 4b आणि ह्याचं लिहिलंय सर 5c. बी ची किंमत 5 आहे सर, सी ची किंमत 4 आहे. म्हणजे बी आणि सी यांचं जर गुणोत्तर विचारात घेतलं तर ते किती येतं सर 5 4 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तुम्हाला ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम नाही. मग ह्या ठिकाणी सर ए आणि बीचा जर विचार केला, ए आणि बी आणि ह्या ठिकाणी बी आणि सीचा विचार केला तर ए आणि बी यांचं गुणोत्तर येतंय सर 4 असतील. ह्या ठिकाणी बी आणि सीचं गुणोत्तर येतंय सर 5 4 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. मग सर ह्याच्यामध्ये सामायिक पार्ट बी आहे, तर सारखा पार्ट नाहीये. मग डिझाईनची टेक्निक तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकताय ना. डिझाईनची टेक्निक वापरू शकताय ए बी सी यांचं गुणोत्तर, ए बी सी यांचं गुणोत्तर. तर इथं काय करू शकता 4 आणि 5 यांचा गुणाकार 20 आला. 5 तरी किती झालं सर 15 झालं आणि ह्या ठिकाणी सर 4 तरी किती झाले सर 12 झालं. तुम्ही डिझाईनची टेक्निक ह्या ठिकाणी वापरू शकता. डायरेक्ट 20 15 आणि 12 असं तुम्ही उत्तर काढू शकता. आता दुसरी एक टेक्निक आहे ह्याला सोडवण्याची. 3 4 आणि 5 यांचा लसावी काढला पाहिजे. 3 4 आणि 5 यांनी भाग जाणारी संख्या. अगोदर ह्या दोघांनी भाग जाणारी संख्या काढून घ्या बाळांनो. ह्यांचा लसावी जर काढला तर ह्यांचा लसावी येतो कशाच्या पाड्यामध्ये येतो 5च्या पाड्यामध्ये, तो येतो 20. मग बाळांनो 3 आणि 20 ह्यांचा लसावी काढायचा असतो. 3 आणि 20 ह्यांचा जर लसावी काढला तुम्ही तर ती संख्या येते 20च्या पाड्यामध्ये. मग 20चा पाडा म्हणायचा. 20 एके 20 20 दोन्ही 40. 40ला मात्र 3 ने भाग जात नाही. पुन्हा 20 त्रिक 60. 60ला मात्र ह्या दोघांनी भाग जातो. तर अशा पद्धतीने 2 संख्येचा सुद्धा लसावी काढता येतो. तुम्ही ती लसावी मसावी टॉपिक बघून घ्या. तर ह्या ठिकाणी ह्यांचा लसावी काढला तर तो लसावी किती येतो 60. मग ह्या लसावीच्या टेक्निकने सुद्धा गणित सुटतं आणि ते कशा पद्धतीने सोडवायचं ते पण तुम्हाला सांगतो. खूप भारी टेक्निक आहे, तुम्ही फास्ट सोडवू शकता. या ठिकाणी 3a बरोबर ह्या ठिकाणी 4b आणि ह्या ठिकाणी सर 5c. आता थोड्या वेळापूर्वी मी शिकवले सगळ्याला कितीने भाग देऊ शकता. हे समीकरण आहे. ह्या समीकरणामध्ये सगळीकडे बरोबरची चिन्ह आहेत. मला सगळीकडे 60 ने भाग दिला, सगळीकडे 60 ने भाग दिला, सगळीकडे 60 ने भाग दिला. 3 ने खाली भाग दिला तर ह्या ठिकाणी किती झाले सर 20 झाले. ह्या ठिकाणी 4 ने खाली भाग दिला तर किती आले सर 15 आले आणि ह्या ठिकाणी सर 5 ने खाली भाग दिला तर किती झाले सर 12 झाले. आणि झालं ना. मग एबीसीचं गुणोत्तर जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला ते डायरेक्ट मांडता येते. कसं मांडायचं हे पण मी थोड्या वेळापूर्वी शिकवले. ए ची किंमत 20 असणार, बी ची 15 असणार आणि सी ची 12 असणार. म्हणजे या ठिकाणी 20 15 12 अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं गुणोत्तर मांडू शकता. हे पण तुमच्या क्लिअर लक्षात आलं पाहिजे. एक तर नॉर्मल पद्धत आहे तुमच्याकडे, नाहीतर ही टेक्निक आहे. आता दुसरी एक टेक्निक आहे बाळांनो, ती पण तुम्हाला ह्या ठिकाणी जाता जाता सांगतो. ह्या ठिकाणी गुणाकाराची एक टेक्निक आहे. 3a ह्या ठिकाणी सर 4b आणि ह्या ठिकाणी बरोबर किती आहे सर 5c. आणि ह्याचं उत्तर बरोबर मी किती मांडणार, ह्याचं उत्तर बरोबर 30 मांडणार, 60 मांडणार. लसावी 60 आहे ना आपला 60. मग तुम्हाला मी विचारलं कोणत्या 2 संख्येचा 3 आणि a चा गुणाकार 60 आला पाहिजे, ह्याचा गुणाकार 60 आला पाहिजे, ह्या दोघाचा गुणाकार 60 आला पाहिजे, ह्या दोघाचा गुणाकार 60 आला पाहिजे. मग मी विचारलं a ची किंमत किती असली पाहिजे 60 आणण्यासाठी, तुम्ही म्हणणार 20 त्रिक 60. ह्याला विचारलं किती 60 उत्तर आणण्यासाठी ह्याला कितीने गुणलं पाहिजे, तुम्ही म्हणणार 15 चूक 60. 60 उत्तर आणण्यासाठी ह्याचं कितीने गुणलं पाहिजे 5 ला 12 ने. झालं ना. मग ए बी सी ह्यांचं गुणोत्तर 20 15 आणि 12 आलं का नाही. 20 15 12 ए बी सीचं गुणोत्तर. तर ह्या खूप साऱ्या टेक्निक आहेत, तुम्ही कुठल्याही टेक्निकने जाऊ शकताय. मी हे तुम्हाला काय माझं नॉलेज चेक करण्यासाठी सांगत नाही राजांनो, तुम्हाला मी हे ह्याच्यासाठी सांगतोय कारण भविष्यात असे प्रश्न येणार आहेत आपल्याला, ते सोडवायचे. गुणोत्तराची प्रत्येक संकल्पना तुमची क्लिअर असली पाहिजे जोपर्यंत आपण हे प्रश्न सोडत नाही. या ठिकाणी बाळांनो एक अशा स्वरूपाचा पार्ट दिलाय. आता मी काय करेल बाळांनो, याच्यामध्ये तुमच्याकडे एक दुसरा पर्याय मी सांगतो. तो पर्याय अशा स्वरूपाचा आहे. 2 3 आणि 5 ह्यांचा लसावी काढा तुम्ही. 2 3 5
जर अशा स्वरूपाचा पार्ट असेल तर 2, 3, 5 ह्यांचा तुम्ही लसावी काढा. 2, 3, 5 म्हणजे ह्या सगळ्यांनी भाग जाईल अशी संख्या. तर मी काय करतो, 2 संख्येचा लसावी काढतो. ह्या दोघांनी भाग जाईल अशी संख्या कोणती असते, लसावी बरोबर किती आला सर 15. मग खाली शिल्लक काय राहिले 2. पुन्हा 2 आणि 15 ह्यांचं लसावी काढायचं असेल तर ती संख्या 15च्या पाड्यात असते. 15 2 30. 30ला मात्र दोघांनी भाग जातो. लसावी बरोबर किती आला 30. ही एक टेक्निक आहे लसावी काढण्याची. 2 संख्येचा तुम्ही लसावी काढू शकता. तर लसावी बरोबर 30 आला. मग काय करायचं बाळांनो ते पण सांगतो. इथं 2 ए दिसते, छेदामध्ये किती आहे सर 5 आहे. ह्या ठिकाणी सर 3b आहे भागिले काय छेदामध्ये 4 आहे सर. काही टेन्शन घेऊ नका. आणि ह्या ठिकाणी सर 5c आहे आणि ह्या ठिकाणी सर 2 आहे. आणि इथं मी असा पार्ट मांडण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. मी इथं 30 मांडण्याचा मला अधिकार आहे. छेदामध्ये सगळ्याला 30, छेदामध्ये 30, छेदामध्ये 30. मगाशी जसं केलं तसं मी केलं. इथं छेदामध्ये 30 मांडण्याचा मला अधिकार आहे. मग बाळांनो 2 ने इथं भाग दिला तर इथं किती आले सर 15 आले. 3 ने इथं भाग दिला तर इथं किती आले 10 आले. 5 ने इथं भाग दिला तर 6 झाले. मग ह्या ठिकाणी सर ए भागिले किती झाले सर 15 75 झाले सर. ह्या ठिकाणी सर बी भागिले किती झाले हे 40 झाले. आणि ह्या ठिकाणी सर सी भागिले किती झाले सर 6 2 12 झाले. आणि मग बाळांनो एबीसीचं गुणोत्तर तुम्हाला विचारलंय तर एबीसीचं गुणोत्तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. ह्या ठिकाणी 75 40 आणि ह्या ठिकाणी किती झाले सर 12. आता तुम्ही म्हणणार सर मला समजा ह्यातलं काहीच नाही आलं त्यावेळेस मी काय करू. मला समजा ह्यातलं काहीच नाही का आलं तर मी काय करू. काही सुद्धा करण्याची काही गरज नाही. तुम्हाला टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही. अगोदर नॉर्मल पद्धतीने सोडवा. 2a भागिले 5 आणि या ठिकाणी सर 3b भागिले किती करू शकता तुम्ही 4. तिरकस गुणाकार करा. इथं झाले 8a, ह्या ठिकाणी झाले 15b. असं एवढं तरी करू शकताय का नाही. ए आणि बीचं गुणोत्तर किती आलं सर 8 15 आलं सर. सॉरी 15 60 आलं. किती आलं सर 15 60. एवढं तरी करू शकताय की तुम्ही. पुन्हा ह्या ठिकाणी सर 3b भागिले 4 दिले तुम्हाला तर ह्या ठिकाणी तुम्ही 5c भागिले 2 करू शकता. तिरकस गुणाकार केला तर ह्या ठिकाणी 6b येत आहे सर. 4 5 किती येत आहे सर 20c. मग बी आणि सीचं गुणोत्तर जर तुम्हाला काढायला सांगितलं बी आणि सीचं गुणोत्तर तर ते गुणोत्तर किती येतं सर तर ते येतं सर 20/6 येतं. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. आणि आता बाळांनो ह्या ठिकाणी तुम्ही सहज कॅल्क्युलेशन करू शकता. इथं 20 सारखं आहे 20 सारखं आहे. इथं 8 आहे इथं 20 आहे. डिझाईनची टेक्निक वापरा काही प्रॉब्लेम मिळत नाही. डिझाईनची टेक्निक वापरा काही फरक पडत नाही. तर ह्या ठिकाणी सर ए बी सी यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं असेल तर ह्या ठिकाणी ह्या दोघांचा गुणाकार किती आला सर 300 आला सर. ह्या ठिकाणी सर 8 2 किती झाले सर 16 आणि ह्या ठिकाणी 8 सक किती झाले सर 48. पण एक गोष्ट मला क्लिअर लक्षात येते हे सगळ्याला 4 ने भाग देतो. ह्याला 4 ने भाग दिला तर इथं 75 येतं सर. 4 ने भाग दिला तर ह्या ठिकाणी 40 येतं सर आणि 4 ने भाग दिला तर इथं 12 येतं. झालं हे तुमचं फायनल उत्तर आहे. मग ही एक तर तुमच्याकडे नॉर्मल पद्धत आहे. ही झाली तुमची नॉर्मल पद्धत. आणि नॉर्मल पद्धतीने गणित सुटतं म्हणजे सुटतंच. टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि ही दुसरी आहे ती म्हणजे छेदामध्ये 30 आणण्याची टेक्निक. छेदामध्ये सगळीकडे 30 लिहून टाकलं मी. ह्याच्या अगोदर पण एक गणित बघितलं होतं ज्याच्यामध्ये मी छेद सारखा लिहिला होता. ते कुठल्या प्रकारचं गणित होतं तर इथं बघितलं असेल तुम्ही. इथं प्रत्येकाच्या छेदामध्ये मी 60 लिहिलं होतं. तेच तशाच प्रकारचं गणित होते हे त्यामुळे मी तसं लिहिले बाळा. आता ह्या ठिकाणी अशा स्वरूपाचा पार्ट आहे. समजा 4 संख्या गुणोत्तरात असतील तर त्यांना कसं सोडवायचं हे पार्ट आपण बघायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अगोदर एवढा एक पार्ट सोडून घ्या बाळांनो. एक पार्ट अगोदर सोडून घ्या. ए आणि बी यांचं गुणोत्तर आपण असं काढून घेऊ बी आणि सी. एवढा तर पार्ट तुम्हाला काढता येईल का नाही ते म्हणणार सहज काढता येईल सर. त्याच्यामध्ये अवघड काय नाही. 3 7 आणि ह्या ठिकाणी 7 11. मग एवढा पार्ट अगोदर सोडून घ्या. मग इथं जर बघितलं तर बी सारखं आहे आणि इथं किंमत पण सारखी आहे सर. मग डायरेक्ट एबीसीचं गुणोत्तर किती झालं 3 7 आणि किती झालं सर 11. आता राहिलेला पार्ट कुठला राहिला आपला सी आणि डी राहिलाय. तर सी आणि डी तर ह्या ठिकाणी सी आणि डी आणि इथं गुणोत्तर किती येते सर सी ची किंमत किती आहे सर 11/13. तर ह्या ठिकाणी सी ची किंमत 11/13. आणि बरोबर आहे की बाळांनो बघा आता इथं सी किंमत आहे लास्टची. इथं पहिली किंमत सी ची. इथं लास्टची किंमत सी ची ही. इथं पण दोन्ही पार्ट काय झाले सारखे झाले. मग इथं एबीसीडीचं गुणोत्तर तुम्ही मांडू शकताय की ए बी आणि या ठिकाणी सी डी अशा स्वरूपाचा पार्ट. ए ची किंमत 3 आहे सर. बी ची किंमत 7 आहे सर. सी ची किंमत 11 आहे आणि डी ची किंमत किती सर 13. तर अशा स्वरूपाचा पार्ट तुम्ही डायरेक्ट मांडू शकता 3 7 11 13. तुम्ही मला इथं डायरेक्टली पण तुम्ही मांडू शकला असता सर. हो मांडू शकलो असतो का कारण इथं बी ची किंमत सारखी तर इथं बी ची किंमत सारखी आहे. त्यानंतर बाळांनो इथं सी ची किंमत जर विचारात घेतली सी ची किंमत सारखी तर इथं 11 सी ची किंमत आहे. असं जर पार्ट असेल तर पहिली किंमत ए ची असेल ही कॉमन पार्ट असेल तो बीचा असेल. इथं कॉमन पार्ट असेल तो बीचा असेल. पहिली किंमत ए ची. नंतर इथं कॉमन पार्ट जो आहे तो सीचा आहे तर इथं पण कॉमन पार्ट आहे तो सीचा आहे. लास्टची किंमत डी ची तर लास्टची किंमत डी ची. बघा ए बी सी डी
तर इथं ABCD अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तर हे असं तुम्ही 4 संख्येचं गुणोत्तर डायरेक्टली मांडू शकता. समजा अशा स्वरूपाचं एखादं गणित दिलं आणि ABCDचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे. कसं काढणार आहे? नॉर्मल पद्धत काय असली पाहिजे? तर बाळांनो याची एक नॉर्मल पद्धत आहे, ती पद्धत पण तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी अगोदर A आणि B चं गुणोत्तर आणि पुन्हा B आणि C चं गुणोत्तर एवढं सोडून घ्या. ही भारी टेक्निक आहे. तर या ठिकाणी 2 असतील आणि ह्या ठिकाणी सर 5 असतात अशा स्वरूपाचा पार्ट आहे. ह्याला डिझाईन टेक्निकने सोडवा ABCD ABC, कारण इथं सारखं आहे तर इथं पण सारखं आहे. मग असं सोडून घ्यायचं. हे किती झालं सर? 5 2 10, 5 तरी किती झाले 15 आणि 5 7 तरी किती झाले 21 झाले. अशा स्वरूपाचा पार्ट लिहिला तुम्ही. ठीक आहे. हे खूप भारी बाळांनो, तुम्ही नॉर्मल पद्धत वापरा, नॉर्मल पद्धतीने कधीच गणित चुकणार नाही तुमचं. आता तुम्हाला C आणि D चा पार्ट राहिलाय. C आणि D चं गुणोत्तर किती आहे सर? 11-13. तर C आणि D चं गुणोत्तर किती? 11-13. आता बघा इथं मात्र आता खरा इंटरेस्टिंग टर्न घेणार आहे प्रश्न. या ठिकाणी C सारखं आहे, इथं C सारखं आहे, पण इथं किंमत सारख्या आहेत का? नाहीत ना सारख्या. मग सारख्या किमती नाहीत म्हणजे 11ने इथं गुणावं लागेल आणि 21ने खाली गुणावं लागेल. त्यावेळेस तुमचा प्रश्न काय येणार आहे? बरोबर येणार आहे. मग या ठिकाणी बाळांनो 11ने वरती गुणून घ्या सगळ्याला. तर 11ने इथं गुणलं तर इथं 11ने गुणून घ्यायचंय आपल्याला, वरती 11ने गुणायचंय. इथं 11ने गुणलं, इथं 11ने गुणलं आणि इथं 11ने गुणलं, इथं 21ने गुणलं, इथं पण काय करायचं? 21ने गुणायचं. का? कारण गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने गुणलं पाहिजे. मग ABCDच्या किमती आल्या ना मग तुमच्या, कारण C सारखं झालं, इथं पण C सारखं आलंय का बघा. 11 गुणिले 21, 11 गुणिले 21, C ची किंमत सारखी झाली. मग डायरेक्ट तुम्ही ABCDच्या किमती मांडू शकता, जसं डिझाईन आहे त्या पद्धतीने. ABCD पहिली किंमत कुणाची असेल? A ची 110. ह्या ठिकाणी 11 गुणिले 15 165 असतं सर. ह्या ठिकाणी 21 10 210, 210 मध्ये 21 मिसळले 231. आणि ह्या ठिकाणी सर 11 गुणिले 13 63 आणि 210. तर ह्याच्यामध्ये 63 आणि 210. तर ह्या ठिकाणी 3 आले सर, 7 आले, 273 आले. तर हे 273 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. हे तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचं. मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा एक सोपी आयडिया अशा स्वरूपाची पण सांगू शकतो, डिझाईन मेथड. डिझाईन मेथड कशा स्वरूपाची ते सांगतो. हा पार्ट ज्यावेळेस तुम्हाला देतील का नाही, A, B, C आणि C, D, पण डिझाईन काढत असताना असं पाहिजे बरं का, कॉमन असा पार्ट कॉमन पाहिजे, तरच ते डिझाईनसाठी व्हॅलिड आहे. मग डिझाईन इथं कशी काढली त्या पद्धतीने ह्याला अशी डिझाईन मेथडने पण तुम्ही ह्याला सोडू शकता. मग या ठिकाणी किती सर? 2 असतील, तर या ठिकाणी 2 असतील मांडलं. त्यानंतर सर काय 5 7, तर या ठिकाणी मी 5 7 मांडलं. आणि त्याच्यानंतर बाळांनो 11-13 आहे, 11-13. तर आता डिझाईन पद्धत आपण चालू करू. डिझाईन पद्धत काय सांगते तुम्हाला बघा. पहिल्यांदा काय करायचं? ह्यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे, तिघांचा. त्याच्यानंतर बाळांनो ह्याच्यासाठी मी वेगळं डिझाईनसाठी वेगळा पेन घेतो, पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार करायचा. दुसरी स्टेप. त्यानंतर तिसरी स्टेप तुम्हाला अशी करायची की ह्यांचा गुणाकार करायचा आहे, 3चा 7चा आणि 11चा. ठीक आहे. आणि पुन्हा एक लास्टची स्टेप सांगतो तुम्हाला की लास्टच्या स्टेपमध्ये काय करायचं, तर ह्या तिघांचा गुणाकार करायचा. मग तुम्ही ते गुणाकार करून मांडायचं आणि मग ते तुमचं ABCD गुणोत्तर येणार. हे जर तुम्हाला गुणोत्तर विचारलं ABCD, तर हे अशा पद्धतीची टेक्निक आहे. आणि ज्या सिक्वेन्सने इथं लिहिलेत अक्षर A नंतर B नंतर C नंतर D, तर इथं पण ABCD तशा सिक्वेन्समध्ये मांडायचे. कळलं? हे म्हणणार सर इथं किती झाले? हे 10. म्हणजे इथं किती झाले सर? हे 110 झाले. हे किती झाले? 55. 55 त्रिक 55 गुणिले 3 किती झाले? 5 त्रिक 15ला 5 4 1 5 त्रिक 15 1 16 165 झाले. आता इथं बघा 7 त्रिक 21 गुणिले 11 21 गुणिले 11. मग 11 1 11 हातच्याला 1 11 2 22 आणि किती झाले सर? 23. तर ह्या ठिकाणी 231 231 आहे पलीकडे पण. आणि लास्ट तिघांचा गुणाकार 7 त्रिक 21 गुणिले 13 21 गुणिले 13 13 1 13 हातच्याला 1 13 2 26 आणि 1 27 273. तर ह्या ठिकाणी 273. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. हे तर जो पार्ट मांडलाय तोच पार्ट मी पलीकडे मांडलाय, फक्त डिझाईन कशी केली ते लक्षात ठेवा. ह्याला डिझाईन मेथड म्हणतो. मग तुम्ही म्हणणार ह्याला टेबल पद्धत पण आहे सर, मग ते टेबल पद्धत सांगा बरं. मग तुम्ही काय करायचं माहिती का, जी कॉमन पार्ट आहेत का नाही टेबलमध्ये ते मध्यभागी आले पाहिजेत. जे कॉमन पार्ट आहेत ते सेंटरला आले पाहिजेत. मग यात सारखे पार्ट कोण आहेत? 2 B आणि 2 C. मग ते कधी पण सेंटरला आले पाहिजेत. आलं लक्षात? जे कॉमन पार्ट आहे ते सेंटरला आले पाहिजेत. आणि आता किमती मांडायला सुरुवात करा. मग A आणि B चं गुणोत्तर किती आहे सर? A आणि B चं गुणोत्तर 2 असतील. B आणि C चं गुणोत्तर किती आहे सर? 5 7 आहे. मग ते 5 7 इथे मांडले, 5 आणि 7.
आणि सी आणि डीचं गुणोत्तर जे दिलंय ते पण मी मांडून घेणार. सी आणि डीचं गुणोत्तर 11-13 आहे. 11-13 विमान ह्याला आता कसं सोडवायचं सर? तर ह्या सिक्वेन्स मध्ये असेल तर बाळांनो काय करायचं, हे इकडे कॉपी करत चालायचं. हे 3 इकडे कॉपी करायचं रिकाम्या जागेत. ठीक आहे. हे 7 इकडे रिकाम्या जागेत लिहायचं. हे 5 इकडे रिकाम्या जागेत लिहायचं. हे 11 इकडल्या रिकाम्या जागेत लिहायचं. आणि हे 11 पुन्हा इकडे आणखी रिकाम्या जागेत लिहायचं. जिथपर्यंत रिकामी जागा आहे तिथपर्यंत हे 11 लिहायचं. रिकाम्या जागेत 7 लिहिलं, रिकाम्या जागेत 3-3 लिहिलं, इथं रिकाम्या जागेत 5 लिहिलं. इथे ह्यांचा गुणाकार केला एचा तर ह्या ठिकाणी किती येतो सर? 110 येतो. ह्यांचा गुणाकार केला तर 165 इथे येतं सर. ह्यांचा गुणाकार केला 7-21 येतं, 231 येतं. ह्या ठिकाणी सर 7-21 हे जर विचार केला तर ह्या ठिकाणी 273 येतं. अशा स्वरूपाचं पार्ट आहे. तर हे तुमचं एबीसीडीचं गुणोत्तर आहे. ही पण टेक्निक खूप भारी. ही नॉर्मल पद्धत आहे, ती डिझाईनची टेक्निक आहे आणि ही टेबल पद्धत आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवले पाहिजेत. बाकी माझं काही घेणं देणं नाही. तुम्ही म्हणणार समजा एखादा डिझाईन पद्धतीने नसलाच प्रश्न तर त्याला तुम्ही डिझाईन पद्धतीमध्ये कसा आणणार आणि टेबल पद्धतीमध्ये कसा आणणार? तर आपल्याकडे एवढा वेळ नाही सर, मग कसं करायचं सांगतो तुम्हाला. ह्यात सारखं काय बघायचं, सारखं ए दिसते आणि ह्याच्यामध्ये आणखी काय सारखं दिसतंय, सी दिसतंय. मग काही पण करा, तोड मोड कसं पण करा, पण तिथं तशा पद्धतीने प्रश्न आला पाहिजे. मी काय करतोय बघा, ज्या पद्धतीने मला डिझाईन पाहिजे त्या पद्धतीने डिझाईन मध्ये मी समजा असं विचार करतोय की मला इथं ए पाहिजे तर इथं पण मला ए पाहिजे, त्यानंतर मला इथं सी पाहिजे तर इथं पण मला काय पाहिजे, सी पाहिजे. असं मी डिझाईन सी पाहिजे इथं, मग मी अशा पद्धतीने डिझाईन केलं. मग बाळांनो आता बघा, ज्या पद्धतीने मी डिझाईन केलं त्या पद्धतीने इथं ए सारखं इथं सी सारखं, कारण 2 अक्षर सारखे ए आणि सी. मग ए आणि बीचं रिलेशन आहे, ए आणि बीचं म्हणजे इथं बी आलं पाहिजे. पुन्हा ए आणि सी तर झालंय, सी आणि डी तर इथं डी आलं पाहिजे. सी आणि डी झालं की बघा, ह्या पद्धतीने तुम्ही इथं ए सारखं आलं, इथं सी सारखं आलं. डिझाईनची पद्धत तयार झाली आपली. डिझाईनची पद्धत आता किमती मांडून घ्या. बी आणि ए ची किंमत किती? बी आणि ए तर बी आणि एचं गुणोत्तर आहे ते 3-2 आहे सर, उलट होणार ते. बी ची किंमत 3 आहे तर ए ची किंमत किती आहे सर? 2. ए आणि सीचं गुणोत्तर, ए आणि सीचं गुणोत्तर 1:3 होणार सर, 1:3 होणार, 1:3. आणि सी आणि डीचं गुणोत्तर जर विचारात घेतलं तर ते 5:6 आहे. ही अशी एकदा डिझाईन तयार झाली ना राजांना, आता तुम्ही फास्ट गणित सोडू शकता. मग या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं बी ए सी डी, बी ए सी डी, तुम्ही मला असंच का घेतलं? कारण इथं बी नंतर ए नंतर सी आणि नंतर डी, हे असं बघायचं बी ए सी डी अशा स्वरूपाचा पार्ट. मग आता हे डिझाईन नुसार तुम्हाला सांगितलं मी पहिली किंमत कशी काढायची असते. पहिली किंमत ह्यांचा काय करायचं असतं? गुणाकार. किती आला सर? तो 15 आला. पुढचं मी तुम्हाला सांगितलंय की ह्यांचा गुणाकार करायचा असतो. 5 2 किती झाले सर? 10 झाले. ठीक आहे. पुढचं मी सांगितलं थर्ड पार्ट, तो असा करायचा ह्यांचा गुणाकार. 3 2 6 6 पंचे किती झाले सर? 30 झाले. तर ठीक आहे. आणि पुन्हा लास्टचा पार्ट मी तुम्हाला सांगितलं ह्या तिघांचा काय करायचं असतं? गुणाकार. तर तो गुणाकार इथं मांडला पाहिजे. 6 6 8 48. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे आणि हे तुमचं उत्तर आहे. पण इथं हे बीएसीडीचं गुणोत्तर आहे. मग एबीसीडीचं कसं लिहिणार? ए ची किंमत किती आहे सर? त्याच्यानुसार 10 आहे. बी ची किंमत कुठे आहे? सुरुवातीला आहे 15 आहे सर. सी ची किंमत किती नंबरला आहे? 3 नंबरला 30. आणि डी ची किंमत किती आहे सर? 48. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. टेबल पद्धत मांडायची असेल तर तिथं सुद्धा काही घाबरायची गरज नाही. कधी पण ज्या 2 सामायिक किमती आहेत त्या कुठं मांडल्या पाहिजेत तुम्ही सांगा बरं? सेंटरला मांडल्या पाहिजेत. त्या 2 सामायिक किमती सेंटरला मांडल्या पाहिजेत, म्हणजे सी आणि ए इथं सेंटरला आलं पाहिजे. ए आणि सी. मग एचं रिलेशन कुणासोबत आहे? ए सी वाला पार्ट एक तरी असणार आहे का नाही? ए सी वाला पार्ट. मग एचं रिलेशन आणखी कुणासोबत आहे सांगा बरं? बी सोबत आहे. आणि सीचं रिलेशन कोणासोबत आहे? डी सोबत आहे. तर इथं आला पाहिजे. मग बाळांना आता पार्ट मांडायला काय हरकत नाही. बी आणि एचं अगोदर रिलेशन मांडून घ्या. बी आणि एचं, बी आणि एचं रिलेशन, बीचं आणि एचं रिलेशन 3:2 आहे. बी आणि एचं रिलेशन 3:2 आहे. त्यानंतर सर ए आणि सीचं गुणोत्तर 1:3 आहे. ए आणि सीचं गुणोत्तर 1:3 आहे. आणि सी आणि डीचं गुणोत्तर किती आहे सर? 5:6 आहे. आणि आता तुम्हाला मी शिकवलंय 2 इकडे कॉपी करत चालायचं. 2 2 हे 3 इकडे कॉपी केलं, इकडलं 1 इकडे कॉपी केलं, इथं 1 कॉपी केलं, इकडलं 5 इकडे कॉपी केलं, इकडं 5 इकडे कॉपी केलं. 5 तारीख 15 झालं, या ठिकाणी 5 2 10 झालं, 5 तारीख 15 2 30 झाले. आणि या ठिकाणी 6 8 किती झाले? 48. मग या ठिकाणी एबीसीडीचं गुणोत्तर तुम्ही मांडू शकता. एबीसीडीचं गुणोत्तर तुम्ही पुन्हा मांडू शकता. ए ची किंमत 10 आहे सर, बी ची किंमत 15 आहे सर, सी ची किंमत 20 आहे सर, आणि डी ची किंमत 48. आलं का त्याच पद्धतीने उत्तर? 10 15 20 48. 10 15 इथं 30 आहे. सॉरी. तर ह्या ठिकाणी 30 उत्तर आहे. तर ह्या ठिकाणी 30 48 ह्या पद्धतीचा पार्ट आहे. म्हणजे तुम्ही
दिलेलं जे गणित आहे त्याला तोडून मोडून तुम्हाला ह्या पद्धतीने आणायचं, डिझाईन मेथड मध्ये आणायचं, त्याला डिझाईन मध्ये कन्वर्ट करायचं. एकदा तुम्ही हे डिझाईन मध्ये कन्वर्ट केलं की प्रश्न अवघड काहीच नाही राजांना. पुन्हा एक अशा स्वरूपाचा पार्ट दिलाय त्यांनी. पुन्हा ह्याला पण तुम्ही काय करू शकता, एक डिझाईन नुसार तुम्ही ह्याला तोडून मोडून तुम्ही काय करू शकता, मांडू शकता. ठीक आहे, मग हा पार्ट आपण बघायला सुरुवात करू. ह्याला कशा पद्धतीने मी मांडू शकतो. सारखा पार्ट बघा, ह्याच्यात सारखं काय दिसतंय, ए दिसते, आणखी काय सारखा पार्ट आहे, डी दिसते. मग बाळांनो तुम्ही अगोदर ए आणि डी इथं मांडून घ्या, हे असे पार्ट डिझाइन अगोदर करून घ्या. डी इथं पण डी, मग ए आणि डी वाला एक रिलेशन तर 100% दिलं असेल त्यांनी. ए आणि डी आहे का, 5 असे तुम्ही म्हणणार सर 5 असे आहे, म्हणजे हे रिलेशन तर तुमचं घेऊन झालंय. कुठलं हे, आता राहिलेलं रिलेशन कुठलंय, एचा संबंध कोणासोबत आहे, बी सोबत, तर बी इथं मांडलं पाहिजे. पुन्हा डीचा संबंध कोणासोबत आहे, सी सोबत, तर सी इथं आलं पाहिजे, असं मांडून घ्यायचं. मग बाळांनो आता बी आणि एचं गुणोत्तर, बी आणि एचं गुणोत्तर जर विचार घेतलं तर ते येतं सर 3:2. ठीक आहे, 3:2. सी आणि डी, तर ह्या ठिकाणी डी आणि सीचं गुणोत्तर म्हणजे 1:3 येणार सर, ह्या ठिकाणी येणार सर 1:3. अशा स्वरूपाचा पार्ट झालं. डिझाईन पद्धत वापरायला चालू करा. इथं ए सारखं आहे, इथं डी सारखं आहे, सी, म्हणजे ह्या ठिकाणी बी ए डी सी असं येणार आहे सर. आता फास्ट टेक्निक वापरायची, 5×3=15. ठीक आहे, ह्या ठिकाणी 5×2 = 10, 10. ठीक आहे, पुन्हा ह्यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला, सॉरी ह्यांचा आणि ह्यांचा, तर ह्या ठिकाणी 2 येणार आहे. पुन्हा ह्यांचा गुणाकार करायचा आहे, तर ह्या ठिकाणी 6 येणार आहे. तर हे तुमचं उत्तर आहे. मग ए बी सी डीची किंमत कोणती, ए ची किंमत आहे सर 10, बी ची किंमत किती आहे सर 15, सी ची किंमत किती आहे सर 6 आणि डी ची किंमत किती आहे सर 2. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तर 10, 15, 6, 2 हे तुमचं उत्तर आहे. फक्त लक्षात ठेवा, या किमती मांडत असताना बी ए समजा पार्ट दिलाय तुम्हाला, तर तो 3:2 आहे, बी ए पार्ट, कारण बी ए पार्ट तर हे 3:2 असं आहे. ए आणि डीचं गुणोत्तर 5 असे काय ते आहे तसंच आहे. डी आणि सी ची किंमत जर मांडली तर 1:3, हे पार्ट असं येणार. बी नंतर ए नंतर डी नंतर सी, बी ए डी सी असा पार्ट येणार. टेबल पद्धतीमध्ये पण तीच टेक्निक वापरायची, पण मी कसं केलंय अगोदर हे लक्षात ठेवा. हा मधला पार्ट मी काढला, मग ए आणि डी ची किंमत एकदा लिहून घेतली तर राहिलं काय, आता ए कुणासोबत आहे, बी सोबत, मग बी इथं मांडलं. सी कुणासोबत आहे, डी सोबत, तर डी सोबत सी असा प्रकारचा पार्ट. हे तुम्ही एकदा मांडून घेतले की प्रश्न काही सुद्धा अवघड नाहीत राजांनो, प्रश्न खूप सिंपल आहे. समजा आता हा पार्ट सोडवायचा आहे, तर या ठिकाणी ठेवा ना किमती, ए ची किंमत 2 ठेवा, बी ची किंमत 3 ठेवा. या ठिकाणी बी ची किंमत किती आहे सर, बी ची किंमत 3 आहे सर, सी ची किंमत किती आहे सर 4, सी ची किंमत किती आहे 4 आहे, ए ची किंमत किती आहे सर, ए ची किंमत 2 आहे. अशा स्वरूपाचा पार्ट. 4, 3, 2 ह्या सगळ्यांनी भाग जाणारी संख्या लसावी काढायचं. 3, 4, 2 ने भाग जाणारी संख्या, 2 ने 4 ला भाग जातो म्हणलं 2 विषय घ्यायचं नाही. मग लसावी हा नेहमी 4च्या पाड्यात असतो, 4 त्रिक 12 आणि 12ला 3 आणि 4 ने भाग जातो. बघा चेक करा. मग तुम्ही 12 ज्या अर्थी लसावी आलाय त्या अर्थी ह्या 12 सगळीकडे गुणलं तरी चालते. 2, 3 ह्याला गुणले काय केलं 12, ह्या ठिकाणी 3/4 आहे त्याला गुणले 12 केलं तरी सुद्धा चालते. ह्या ठिकाणी 4/2 आहे सर, त्याला गुणले 12 केलं तरी सुद्धा चालते. इथं आले 4 सर, ह्या ठिकाणी आले सर 3, ह्या ठिकाणी आले सर 6, मग या ठिकाणी 8 आले सर, 3 त्रिक 9 झाले सर, 6 चोक 24 झाले, 8, 9, 24 हे तुमचं उत्तर आहे. एकदम सिंपल गोष्ट. इथं किंवा छेद सारखा करायचा प्रयत्न करा. 12 मग इथं 4 ने गुणावं लागेल 12 आणण्यासाठी, तर इथं 4 ने गुणलं तर 8 झालं. इथं 3 ने गुणलं तर वरती 3 ने गुणावं लागेल 9 आलं. 6 ने इथं गुणलं तर इथं 6 ने गुणावं लागेल 24 आलं. छेद सारखा केला तरी सुद्धा चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी अशा स्वरूपाचा पार्ट आहे. इथं ए ची किंमत तुम्हाला डायरेक्ट असं मांडावं लागेल. ए ची किंमत तुम्ही डायरेक्ट मांडू शकत नाही राजांना. या ठिकाणी बघा, ए ची किंमत सेपरेट जर घ्यायची म्हटलं तर ए ची किंमत समजा इथं तुम्हाला 2x घ्यावं लागेल, बी ची किंमत समजा 3x घ्यावं लागेल आणि सी ची किंमत काय घ्यावं लागेल 5x घ्यावं लागेल. कारण मला माहित नाही की या ठिकाणी एला कुठल्या संख्येने गुणले, कारण संख्यामध्ये आणि गुणोत्तरामध्ये खूप फरक आहे राजांना. ए ची किंमत 2 आहे, पण मी कधी म्हणू शकतो ज्यावेळेस ती गुणोत्तराच्या फॉर्मॅटमध्ये असेल. मग ए ची किंमत इथं तुम्ही किती मांडली समजा 2x, बी ची किंमत किती आहे सर 3x, मग पुन्हा हे x ला x काय होतं कॅन्सल होतं, कारण गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने भाग दिला तरी चालतो. मग त्यावेळेस इथं तुम्ही 2 असतील असं मांडू शकता. पण गुणोत्तराच्या स्वरूपात तुम्ही डायरेक्ट किंमत मांडू शकता, पण ज्यावेळेस असं सेपरेट किंमत दिली असेल, ए ची काढा, बी ची काढा, सी ची किंमत सांगा, त्यावेळेस तुम्हाला असं मांडण्याचा बिलकुल अधिकार नाही राजा. त्याचं सेपरेट किंमत मांडण्याचा अधिकार नाही. पण ज्यावेळेस गुणोत्तरात असेल त्यावेळेस तुम्ही ते डायरेक्ट किंमत मांडू शकता.
समजा इथं आता गुणोत्तर दिलं ए आणि सीचं, तर ए आणि सीची किंमत तुम्ही डायरेक्ट मांडू शकता 2/5. ह्या ठिकाणी समजा असं दिलंय गुणोत्तराच्या स्वरूपात, तर हे तुम्ही डायरेक्ट किमती ठेवू शकता 3, सीची किंमत 5 आहे सर, आणि एची किंमत किती आहे सर 2. असं मांडण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार आहे ज्यावेळेस ते गुणोत्तराच्या फॉर्मॅटमध्ये असेल. आणि ज्यावेळेस गुणोत्तरामध्ये नसेल त्यावेळेस ते एची किंमत 2 आहे असं म्हणू शकत नाही तुम्ही. एची किंमत 2च्या पाड्यात आहे असं तुम्ही म्हणू शकता. बीची किंमत 3च्या पाड्यात आहे तर सीची किंमत 5च्या पाड्यात आहे, पण ती फक्त 5 आहे असं म्हणण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार नाही. हा, गुणोत्तराच्या स्वरूपात असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की एची किंमत इथं 2 आहे, बीची किंमत 3 आहे, आणि ती तशा किमती तुम्ही ठेवू शकता. हे तुम्ही बघितलं. तर आता इथं बघा, लिपिक टंक लेखक मुख्य 2018च्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न या कशा पद्धतीने सोडवायचा. ए बी सीचं ह्या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर विचारले. ह्या ठिकाणी ए बी, ह्या ठिकाणी सर 5/7. मी आता डिझाईन पद्धत वापरून जाईल, पटकन सोडवायचंय मला गणित. तर ह्या ठिकाणी बी आणि सी, तर ह्यांचं गुणोत्तर सर 6/11 आहे. मला हे गणित फास्ट सोडवायचं, हे माझं टार्गेट. इथं बी सारखं आहे तर इथं मला सारखं आणायचा प्रयत्न. मग डिझाईन वापरणार मी. ए बी सी ह्यांचं गुणोत्तर मला काढायचंय. तर या ठिकाणी 6 किती झाले सर 30 झाले, 6 किती झाले सर 42, आणि या ठिकाणी 11 किती झाले सर 77. तर हे माझं फायनल उत्तर आहे. डिझाईन टेक्निक मी वापरून जाईल आणि फास्ट उत्तर काढून जाईल. 30, 42 आणि 77 हे तुमचं फायनल उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. आता ए आणि सीचं गुणोत्तर काढायला सांगितलं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. या ठिकाणी बघा, ए आणि बीचं गुणोत्तर समजा तुम्ही काढलं, हे किती आहे सर 3/4 आहे. या ठिकाणी बी आणि सीचं गुणोत्तर तुम्ही काढलं सर, ते किती आहे सर 5/6 आहे. टेन्शन घ्यायची काही गरज नाही. इथं सारखा पार्ट आहे का नाही. मग डिझाईन पद्धत वापरा, ए बी सी. ठीक आहे, इथं ए नंतर बी नंतर सी. इथं डिझाईनचं टेक्निक तुम्हाला माहिती. ह्या दोघांचा गुणाकार किती आला सर 15, ह्या दोघांचा गुणाकार किती आला 20, म्हणजे ह्यांचा किती आला सर 24 आला. पण सर ए आणि सीचं गुणोत्तर मला काढायला सांगितलंय, तर एची किंमत तर 15 माहिती मला सर, आणि सीची किंमत किती आहे सर 24. तर या ठिकाणी 3 ने भाग दिला तर 5 येतो सर, 3 ने भाग दिला तर 8 देतो, 5/60. हे तुमचं फायनल उत्तर आहे, 5/60. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक किती असेल सर 1 असेल. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे, ह्या ठिकाणी सर ए भागिले बी ह्याचं उत्तर किती येतं सर, ह्याचं उत्तर येतंय सर 3/4. सर बी आणि सी, बी भागिले सी, ह्याला बी भागिले सी ने गुणलं तर इकडं पण काय करावं लागेल, संख्येची किंमत बी भागिले सी ची किंमत किती सर 5/6. असं तुम्हाला गुणण्याचा अधिकार आहे. ए भागिले बी बरोबर 3/4, म्हणजे ह्याची किंमत मी दिली 3/4, गुणले बी भागिले सी ची किंमत मी इथं लिहिली तरी सुद्धा चालतंय. आता बाळांनो काय होईल बघा, ह्या बी ला इथले बी काय होतील कॅन्सल. ह्या ठिकाणी जर विचार केला 3 1 3, 3 2 किती झाले सर 6 झाले. अंश अंशाचा गुणाकार करा, छेदांचा गुणाकार करा, 5 1 5 झाले सर, आणि 4 2 किती झाले सर 8. ही तुमची मेथड क्रमांक 2. ठीक आहे, आणि ही तर आपल्याला माहितीच आहे, ही तर आपण बघितलेलीच टेक्निक आहे, अवघड असं काय सुद्धा नाही त्याच्यामध्ये. प्रश्न खूप भारी विचारलेत राजांनो, विचारण्याची टेक्निक त्यांची खूप भारी आहे. ह्या प्रश्नामध्ये आयोगाची चूक झाली, ह्या प्रश्नामध्ये आयोगाची चूक आहे. ती चूक कुठे आहे ती पण सांगतो तुम्हाला. हा प्रश्नच आयोगाचा काय झालाय, चुकीचा झालाय. इथं हे जे स्वल्पविराम दिलाय ते स्वल्पविराम चुकलाय बाळांनो, हा स्वल्पविराम नसायला पाहिजे इथं, बरोबर. आणि मग आता तुम्ही प्रश्न सहज सोडू शकता. बघा, ए चे 30% म्हणजे ए गुणुले काय झाले सर 30%. ठीक आहे, आणि 0.25 बी तर 0.25 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. आणि या ठिकाणी सर सी भागिले 5. इथं स्वल्पविराम नाहीये बाळांनो, हे लक्षात ठेवा अगोदर. आता बघा, ए या ठिकाणी 30 भागिले किती झाले सर 100 झाले, शून्याला शून्य कॅन्सल. 0.25 मध्ये 1/4 झाले सर, इथं बी झाले. या ठिकाणी सी भागिले किती झाले सर 5 झाले. मग इथं वरती किती झाले सर 3 ए झाले, भागिले किती झाले सर 10. या ठिकाणी सर बी भागिले किती झाले सर 4 झाले, आणि ह्या ठिकाणी सर सी भागिले किती झाले सर 5. सर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ही वरती जे काही घटक होते इथं काय नाही म्हणजे 1 आहे, इथं काय नाही म्हणजे 1 आहे. मग 1 1 3 ह्यांचा लसावी काढला तर हे सगळ्यांनी भाग जाईल अशी संख्या कोणती येते सांगा बरं, 3 येते. म्हणजे लसावी बरोबर किती आला सर 3 आला. मग छेदामध्ये मी सगळीकडे 3 लिहिलं गुणुले, इथं पण छेदामध्ये 3 लिहिलं, तर असं लिहिण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. मग असं करत असताना हे लिहिलं तर 3 ला 3 कॅन्सल होतील. मग ए बरोबर ए भागिले काय होईल 10 होईल, बी भागिले किती होईल सर 12 होईल, आणि ह्या ठिकाणी सर सी भागिले किती होईल सर 15 होईल. आणि तेच झालं ना, एबीसीचं गुणोत्तर 10 12 15. 10 12 15 कुठं आहे का पर्याय, 10 12 आणि 15 हे तुमचं फायनल उत्तर आहे. हे टेक्निक आपण बघितले थोड्या वेळापूर्वी. ही टेक्निक मी तुम्हाला शिकवली की कशामुळे हे असं येते ते.
समजा खूप दरिद्री जनता असते कधी कधी पेपरमध्ये, ते म्हणत असते आम्हाला काहीच येत नाही, एवढं तरी करा यायला पाहिजे तुम्हाला, एवढा तरी पार्ट लिहिता आला पाहिजे. मग या ठिकाणी सर 3a भागिले किती झाले सांगा बरं, 3a भागिले 10 झाले. या ठिकाणी बी भागिले किती झाले सर 4 झाले. आणि या ठिकाणी सी भागिले 5, एवढं तरी लिहिता आलं पाहिजे, नाहीतर तुम्ही खूप दरिद्रीत म्हणायचं. मग या ठिकाणी सर 3a भागिले किती झाले सर 10, आणि या ठिकाणी बी भागिले किती झाले सर 4. या ठिकाणी ह्या दोघांचा पार्ट बी भागिले 4 आणि सी भागिले 5 असं तुम्ही लिहिण्याचा अधिकार आहे. मग या ठिकाणी सर तिरकस गुणाकार केला 12a आणि या ठिकाणी सर 10b. ए आणि बीचं गुणोत्तर आपण काढू शकतो सर. ए आणि बीचं गुणोत्तर आपण काढलं तर ते येतं सर 10 किती झाले सर 12. या ठिकाणी बी आणि सीचं गुणोत्तर जर आपण काढलं, बी आणि सीचं गुणोत्तर ते किती येतं सर 4/5. ते म्हणणार कसं काय 4/5? अरे बाळा, बी ची किंमत 4 असते आणि सी ची किंमत 5 असते जर असं फॉर्मॅट असेल तर. मग ए बी सी ह्यांचं गुणोत्तर आपण काढू शकतो डिझाईन टेक्निकने. डिझाईन टेक्निक वापरा. हे झाले 40 सर डिझाईन टेक्निकने. पुन्हा हे झाले 12×48 सर आणि हे किती झाले सर 60. सगळ्यालाच कितीने भाग जातो सांगा? 4ने. 4ने भाग दिल्यानंतर येतं 10, 4ने भाग दिल्यानंतर 12, 4ने भाग दिल्यानंतर 15 आणि हेच तुमचं फायनल उत्तर. ही नॉर्मल पद्धत आहे, ही नॉर्मल आहे पद्धत. तर नॉर्मल पद्धतीने देखील तुमचा प्रश्न बरोबर येणार आहे आणि हे शॉर्टकट टेक्निक पण आहे, त्यांनी पण तुमचा प्रश्न बरोबर येणार आहे. जर असं ए भागिले 10, बी भागिले 12 आणि सी भागिले 15 असेल तर त्याचं गुणोत्तर येतं 10, 12, 15 आणि हे आपण बघितले बाळांनो. 2023च्या मुख्याला विचारलेला प्रश्न होता आणि खूप इझी क्वेश्चन होता. आता हे पण आपण बघितले 2, 3 आणि 4 ह्यांचा लसावी काढला तर ह्यांचा लसावी बरोबर किती येतो सर 12 येतो. आणि हे जर असं असेल 2x ह्या ठिकाणी 3y आणि ह्या ठिकाणी सर 4z, तर ह्या सगळ्याला कितीने भाग द्यायचा असतो? 12ने भाग द्यायचा असतो. जो लसावी आलाय त्याला लसावीने भाग द्यायचा असतो. x भागिले झाले 6 सर, y भागिले झाले 4 सर आणि ह्या ठिकाणी z भागिले किती झाले सर 3 झाले. म्हणजे एक्स वाय झेडचं गुणोत्तर जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 6, 4, 3 आणि ही टेक्निक पण मी तुम्हाला शिकवली सर. 6, 4, 3 आहे का याच्यामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 1. त्यापेक्षा भारी टेक्निक काय मग? 2x ह्या ठिकाणी सर 3y आणि ह्या ठिकाणी सर 4z आणि ह्याचं जे काही लसावी येईल ते त्याच्यासमोर मांडून घ्या. किती आला लसावी सर? 12 आला. मग ह्या दोघांचा गुणाकार 12 आला पाहिजे, ह्या दोघांचा गुणाकार 12 आणि ह्या दोघांचा गुणाकार 12. मग एक्स ची किंमत किती असली पाहिजे? 6. वाय ची किंमत किती असली पाहिजे? 4 असली पाहिजे आणि ह्याची किंमत किती असली पाहिजे? 3 असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एक्स वाय झेड ह्याचं उत्तर जर तुम्ही काढलं तर ह्या ठिकाणी 6, 4, 3 हे तुमचं उत्तर आहे. 6, 4, 4, 3. आता बाळा इथं पण एक अशा स्वरूपाचा पार्ट आहे, ह्याचा आपल्याला किंमत काढायला सांगितली. तर एकदम सोपं पार्ट आहे. ह्या सगळ्याची किंमत सारखी म्हटल्यानंतर मी असं मांडलं तर चालेल का? ए ह्या ठिकाणी बी अधिक सी, ह्या ठिकाणी सर बी, ह्या ठिकाणी सी अधिक ए आणि ह्या ठिकाणी सर सी, ह्या ठिकाणी ए अधिक बी बरोबर के. ह्या सगळ्याची किंमत मी के मांडली. मला माहित नाही ह्याचं उत्तर काय आहे ते. मग हा पार्ट बरोबर के सर, हा पार्ट बरोबर के आणि हा पार्ट बरोबर के. म्हणजे ए ह्या ठिकाणी बी अधिक सी बरोबर ह्या ठिकाणी सर के. ह्या ठिकाणी बी बरोबर बी, ह्या ठिकाणी सी अधिक ए बरोबर ह्या ठिकाणी काय आहे सर के. ह्या ठिकाणी सी ए भागिले बी ह्याची पण किंमत काय असणार? केच असणार. मग हे सगळा पार्ट इकडे गुणायला गेला तर बी ने केला गुणलं तर बी के झालं, सी ने केला गुणलं तर सी के झालं बरोबर. पुन्हा ह्या सी ने इकडे गुणलं तर सी के झालं, पुन्हा इथं झालं ए के. गुणाय जाते हे सगळीकडे इकडे गुणाय गेले. सी बरोबर ह्या ठिकाणी ए के अधिक काय झाले? बी के. मग हे समीकरण समजा 1 असेल, हे समीकरण बी असेल, 2 असेल समीकरण, हे काय झाले? 3 झालं. हे समीकरण नंबर 3. आता हे सगळ्याची आपल्याला काय करायची? बेरीज. बेरीज केल्यानंतर काय होईल? समजा ए पार्ट बरोबर काय आहे तुमचा, बी पार्ट बरोबर काय आहे आणि सी पार्ट बरोबर काय आहे, हे तिन्ही समीकरणाची आपल्याला काय करायची? बेरीज. मग इथं काय? बी के सी के, ह्या ठिकाणी आहे बी के सी के, ह्या ठिकाणी आहे सी के ए के, सी के आणि ह्या ठिकाणी ए के. ह्या ठिकाणी सर ए के बी के, तर ह्या ठिकाणी ए के बी के अशा स्वरूपाचा पार्ट आहे. मग ह्या ठिकाणी ए अधिक बी अधिक सी आलं. ठीक आहे सर. ह्या ठिकाणी जर बघितलं 2 ए के येते, 2 बी के येते सर आणि ह्या ठिकाणी सर 2 सी के येते. ह्यातनं कॉमन काय काय काढता येईल सांगा बरं? ह्यातनं पार्ट निघेल सर 2 के बाजूला निघणार. राहिलं काय सर? ए अधिक बी अधिक सी आणि इकडं पण काय आलंय सर? ए अधिक बी अधिक सी. बाळाने इथलं एबीसी ला इकडे एबीसी कॅन्सल झालं, इथं काय नाही म्हणजे किती राहिलं? 1 राहिलं. 2 इकडे भागायला गेले तर 1 ला 2 भागायला गेल्यानंतर सी ची ए ची किंमत किती झाली सर? के ची किंमत झाली सर 1/2.
आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. राशा स्वरूपाचा पार्ट आहे. तुम्हाला ह्या सगळ्याची किंमत काहीतरी मी कॉन्स्टंट मानावं लागणार आहे, आणि मग त्या गुणोत्तराची किंमत जर तुम्ही काढली तर ती गुणोत्तराची किंमत येते 1/2. राशा स्वरूपाचा पार्ट आहे, हे आपण गणित बघितले. तर पुढचे जे गणित आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. हे जे काय वन सेवा पूर्व 2016 विचारलेलं गणित आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. खूप इझी पार्ट आहे, तर तसं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ह्याच्यामध्ये एबीसीडी आणि एडीचं गुणोत्तर विचारलंय 4 जणांचं. मग पुढचा पार्ट संपत. ठीक आहे, थांबू आपण.